नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला माहीत असेल संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024च्या दृष्टिकोनातून आपण परीक्षेला जाता जाता या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे। मागच्या भाग 1 मध्ये आपण या ठिकाणी बहुतांश घटकांची चर्चा घडून आणलेली होती। आता आज पुन्हा एकदा आपण भाग 2 च्या माध्यमातून परीक्षेला जाता जाता या व्हिडिओचा भाग 2 जो आहे तो सुरू करूया। मित्रांनो, लक्षात घ्या की मागच्या भागामध्ये आपण या ठिकाणी एक प्रकारे संविधान सभा असेल, मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्त्वे असतील, महाधिवक्ता असेल, संसद असेल किंवा इतर काही घटक आहेत की ज्यांची चर्चा आपण विस्ताराने केली होती। आणि परीक्षेला जाता जाता नेमक्या कोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे की ज्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतला होता। आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी भाग 2 च्या माध्यमातून उर्वरित जे काही घटक आहेत त्यांचाही आढावा घेणार आहोत की ज्या उर्वरित घटकांचा संबंध मागच्या संयुक्त गट क च्या वेगवेगळ्या परीक्षांशी आपल्याला जोडता येऊ शकतो। मित्रांनो, मी मागेही तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की जे काही मागचे संबंध 2017 पासूनचे PYQ आहे त्या PYQच्या आधारावरच आपल्याला प्रश्नांच्या वारंवारतेचा विचार करून संबंध घटकांचा आढावा जो काय तो घेणं अपेक्षित आहे की जेणेकरून आपला कोणता घटक अभ्यासाचा राहिला तर नाही ना असं होऊ नये, याकरता परीक्षेला जाता जाता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही संबंध जी काही तयारी आहे ती करतोय। तर मित्रांनो, लक्षात घ्या की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जे काही उर्वरित घटक आहेत की ज्यांचा संबंध PYQशी जोडता येऊ शकतो किंवा ज्यांचा संबंध गट क च्या मागच्या संबंध पूर्व परीक्षेशी जोडता येऊ शकतो त्या संबंध घटकांचा पुन्हा एकदा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, एक लक्षात घ्या की आजच्या या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी या ठिकाणी घटक राज्य शासन व्यवस्था या अनुषंगाने सुद्धा माहिती जी काय आहे ती सुरू करणार आहे। का तर एक लक्षात घ्या की घटक राज्य शासन व्यवस्था या अनुषंगाने या ठिकाणी विधिमंडळासंबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राज्यपाल कार्यकारी मंडळ या दृष्टीने प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा घटक राज्यातील उच्च न्यायालयाच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की वेगवेगळ्या प्रकारे घटक राज्य शासन व्यवस्थेविषयी प्रश्न विचारला वाव आहे असं म्हणायला काही हरकत नाही। विशेषतः या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की घटक राज्य शासन व्यवस्थेविषयी अंतर्गत या ठिकाणी आयोगाने अधिकाधिक प्रश्न जे काय आहेत ते राज्यपालाविषयी विचारलेले आहेत आणि राज्यपालाच्या एकंदरीत कार्यकारी शक्तीविषयी विचारलेले आहेत। तर त्यामुळे या ठिकाणी राज्यपाल या घटकाचा विचार निश्चितपणे करणं गरजेचं आहे, कारण की राज्यपाल या घटकाविषयी असंख्य प्रश्न गट क मध्ये विचारले जातात किंबहुना गट ब मध्ये सुद्धा विचारले जातात। त्यामुळे राज्यपाल हा घटक या ठिकाणी आजच्या घडीला सुद्धा जो काही कालपरवाचा 8 एप्रिल 2015चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र राज्य संबंधांच्या पातळीवर केंद्र सरकार आणि एक प्रकारे तामिळनाडूचे राज्यपाल यांच्या दृष्टिकोनातून आलेला आहे किंवा राष्ट्रपती व राज्यपालांच्या विषयी कलम 200 आणि कलम 201 च्या अनुषंगाने तामिळनाडूच्या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा जो काही सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल 2015 रोजी निर्णय दिलेला आहे तर त्या निर्णयाच्या अनुषंगाने सुद्धा राज्यपाल घटकाकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। किंबहुना घटनेच्या कलम 200 आणि त्याचबरोबर कलम 201चं महत्त्व सुद्धा आपण लक्षात घेण्याची गरज आहे। तर त्यामुळे घटक राज्य शासन व्यवस्थेचा विचार करत असताना या ठिकाणी या सर्व बाजू जे काय ते आपण अधिकाधिक अभ्यासणं गरजेचं आहे, विशेषतः राज्यपाल घटक असेल किंवा राज्य विधिमंडळाचा घटक असेल तर। मात्र पहा की या ठिकाणी मी पुन्हा एकदा इथं सुरुवात जी काय आहे ती या व्हिडिओची एका प्रश्नानेच करणार आहे की जो प्रश्न मागे गट क च्याच एक्झाममध्ये विचारला होता की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही आणि पर्याय उत्तर दिले आहेत बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि पुन्हा त्याला ऑप्शन आहेत फक्त अ आणि ब, फक्त क आणि ड, अ ब आणि क आणि फक्त ड। म्हणजे साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही। तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला या अनुषंगाने सर्व माहिती असणं गरजेचं आहे किंवा सध्याच्या घडीला कोणत्या घटक राज्यांच्या स्तरावर विधान परिषद हे सभागृह अस्तित्वात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणत्या घटक राज्य स्तरावर विधान परिषद सभागृह अस्तित्वात नाहीये। तर या पर्यायांच्या पातळीवर विचारायचं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सांगता येईल की क आणि ड म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी या दोनच घटक राज्यामध्ये म्हणजे केरळ आणि राजस्थान या दोन घटक राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाहीये, या अर्थाने याचा संदर्भ आपल्याला देता येऊ शकेल। मग आता पहा की इथं आपल्याला ही लक्षात ठेवण्याची गरज आहे की कोणत्या घटक राज्यांच्या पातळीवर विधान परिषद हे सभागृह सध्याच्या घडीला आहे आणि अगोदर कोणत्या घटक राज्यांच्या पातळीवर अगोदर ते होतं, याही अर्थाने या ठिकाणी माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे। म्हणून मी दोन्ही अर्थाने तो उल्लेख केलेला आहे की सध्या विधान परिषदेचे सभागृह म्हणजे साधारणपणे इथं मी मे 2022 या अर्थाने उल्लेख जरी केला असला तरी तो उल्लेख आज घडीला सुद्धा आपण लागू करू शकतो की 2025च्या दृष्टीने सुद्धा सध्याच्या पातळीवर जी विधान परिषद सभागृह असणारी घटक राज्य आहेत ती आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा। महाराष्ट्रामध्ये
विधान परिषदेच्या स्तरावर असणाऱ्या जागांची संख्या आहे 78, कर्नाटकच्या स्तरावर आहे 75, बिहारच्या स्तरावर आहे 75, उत्तर प्रदेशच्या स्तरावर आहे 100, आंध्र प्रदेशच्या स्तरावर आहे 58 आणि तेलंगणाच्या स्तरावर आहे 40. म्हणजे या 6 घटक राज्यांच्या पात्र विधान परिषदेतल्या सभागृहातल्या सदस्यांची संख्या ही या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. जर का या 6ही घटक राज्यांच्या विधान परिषद सभासद संख्येच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारला तर आपल्याला ही सगळी आकडेवारी माहिती पाहिजे. एवढंच नव्हे तर या राज्यांमधील विधान परिषद बरखास्त केल्या होत्या. कोणत्या घटक राज्यामधल्या विधान परिषद अस्तित्वात होत्या आणि नंतर त्या बरखास्त केल्या होत्या तर त्यांच्यामध्ये पश्चिम बंगाल 1969 बरखास्त केलेली होती, तामिळनाडू 1986 पंजाबमध्ये 1970 आणि आंध्र प्रदेशमध्ये 1985 बरखास्त केली होती, पण नंतर 2005 पुन्हा ती निर्माण केली होती आणि सध्याच्या घडीला आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेचं सभागृह अस्तित्व आपल्याला दिसून येतं. तर त्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की या विधान परिषद सभागृहाच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे कोणती की जम्मू काश्मीर हे जे काही अगोदर घटक राज्य होतं 2019च्या आधी म्हणजे आपल्याकडे 5 ऑगस्ट 2019चा केंद्र शासनाचा जो काही निर्णय झाला त्या निर्णयानुसार जम्मू काश्मीरला आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले गेलेलं आहे. पण या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीरची जी काय विधान परिषद आहे ती बरखास्त केली गेलेली आहे, नष्ट केली गेलेली आहे. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की जम्मू काश्मीरला सुद्धा विधान परिषदेचं सभागृह अस्तित्वात होतं. तर त्यामुळे या सर्व बाजूने या विधिमंडळाच्या पातळीच्या विधान परिषद सभागृहाचा विचार जो काय तो करायला हरकत नाही आणि विधान परिषद सभागृहाच्या दृष्टीने प्रश्न विचारण्याचं प्रमाण सुद्धा गट क च्या पातळीवर अधिक आहे, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी राज्यपालाविषयी सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी गट क च्या एक्झाममध्ये विचारला जातो. तो पाक आहे की खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटू शकतो. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. पर्याय उत्तरे: पर्याय 1 वरील सर्व विधाने बरोबर आहेत, पर्याय 2 ABC बरोबर आहेत, पर्याय 3 विधाने BCD बरोबर आहेत आणि पर्याय 4 विधाने A आणि D बरोबर आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये जर विचार केला तर पहिला जो पर्याय दिलेला आहे A पर्याय, राज्यपाल हा विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही, हाच चुकीचा आहे. बाकी इतर जे BCD पर्याय आहेत ते या ठिकाणी पूर्णतः बरोबर आहेत. म्हणून उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. BCD विधाने BCD बरोबर आहेत. आता राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही हे का चुकीचं आहे? का तर राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 168चा विचार करता आपण कलम 168 मध्ये पाहू शकता की या ठिकाणी विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल असे 3 घटक मिळून या ठिकाणी राज्य विधिमंडळ तयार असेल अशी तरतूद केलेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 168 मधील तरतुदीचा विचार जर केला तर राज्य विधिमंडळाची रचना ही राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद या अनुषंगाने असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या ठिकाणी पर्याय 1 जो काय तो A जो आहे तो चुकीचा आहे. मात्र BCD हे सर्व पर्याय बरोबर आहेत. मग आता पहा की कलम 156 नुसार राज्यपाल पदाचा कार्यकाल. एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही राज्यपाल घटकाविषयीची तयारी कराल तेव्हा तुम्हाला राज्यपाल पदाविषयीच्या संबंध तरतुदी किमान पातळीवर तरी माहिती असल्या पाहिजेत कलमांच्या अनुषंगाने. का तर त्या राज्यपाल पदाविषयी प्रश्न विचारत असताना आयोग बहुतांश वेळा कलमांच्या अनुषंगाने प्रश्न विचारावर अधिकाधिक भर देतं आणि त्यामुळे कलमांच्या अनुषंगाने आपली तयारी ही राज्यपाल पदाची असणे गरजेचं आहे. की जसं कलम 153 नुसार राज्याच्या राज्यपालाबाबतची तरतूद आहे. कलम 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे निहित असतात अशा प्रकारची तरतूद आहे. किंवा राज्यपालाची नियुक्ती कलम 155 नुसार, त्यानंतर राज्यपालाचा पदावधी कलम 156 नुसार किंवा कलम 157 नुसार राज्यपाल पदाची पात्रता असेल किंवा कलम 159 नुसार राज्यपाल पदाला घ्यावी लागणारी शपथ असेल. तर अशा ज्या काही संबंध तरतुदी आहेत राज्यपाल पदाविषयीच्या त्या आपल्याला हमखास माहिती पाहिजेत कलमांच्या अनुषंगाने, कारण की त्याविषयी निश्चितपणे प्रश्न विचारला जातो. आता इथं जर आपण पाहिलं तर कलम 156 नुसार राज्यपालाच्या पदाविषयीचा कार्यकाल जो स्पष्ट केलेला आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने आहे की राज्यपालाचा कार्यकाल हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावरती राहू शकतात. सर्वसामान्यपणे राज्यपालाचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. म्हणजे एखादा राज्यपाल हा जोपर्यंत दुसरी व्यक्ती पद स्वीकारत नाही तोपर्यंत त्या पदावर राहू शकतो आणि म्हणूनच त्याचा कार्यकाल हा राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो किंवा राष्ट्रपतीच्या मर्जीवर तो असेपर्यंत या ठिकाणी पदावर राहू शकतो असं म्हणायला जागा आहे. राज्यपाल स्वतःहून राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊ शकतात. राज्यपालांना पदावरून राष्ट्रपती दूर करू शकतात. राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास त्याच घटक राज्यात वा इतर घटक राज्यात राज्यपाल पुनर्नियुक्तीसुद्धा देऊ शकतात. का तर शेवटी राज्यपालाचा कार्यकाल हा राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्यपालास त्याच घटक राज्यात अथवा इतर घटक राज्यात राज्यपाल म्हणून ते पुनर्नियुक्ती देऊ शकतात. जसं की उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रात
PC अलेक्झांडर हे सलग 10 वर्षे राज्यपाल होते 1993 ते 2002 या कालखंडात. मित्रांनो, याच्यावर सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे की अशी कोणती व्यक्ती होती की जी सलग 10 वर्षे महाराष्ट्राचे राज्यपालपदी कार्यरत होती. तर ते होते PC अलेक्झांडर. एवढंच नव्हे तर घटनेच्या कलम 239(2) मध्ये सुद्धा तरतूद आपण विसरता कामा नये की ज्यामध्ये असाही उल्लेख केलेला आहे की राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकतो. म्हणजे लगतच्या केंद्रशासित प्रदेशाचा या ठिकाणी प्रशासक म्हणून नियुक्त करू शकतो. म्हणजे जसं की पंजाबच्या राज्यपालांना चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून सुद्धा नियुक्त केलं जातं बऱ्याच वेळा. तर त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या संघ राज्यक्षेत्राचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून सुद्धा नियुक्त करू शकतो असं म्हणायला कलम 239(2) नुसार या तरतुदीनुसार जागा आहे. तर त्यामुळे ही कलम 239(2) नुसारची तरतूद सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत. पुन्हा एकदा पहा, विधान परिषदेच्या संबंधीचा प्रश्न. गट क मध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत ते विधिमंडळाच्या रचनातून, तर त्यातले जास्तीत जास्त प्रश्न हे विधान परिषदेविषयी विचारलेले आहेत. हेही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यामुळे विधान परिषद या घटकाची आपण चांगल्या पद्धतीने तयारी इथं करण्याची गरज आहे. मग आता पहा की खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. ए. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. बी. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. पर्याय उत्तरे: पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 ए व बी दोन्ही आणि पर्याय 4 वलीपैकी एकही नाही. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 फक्त ए हेच का येतं का, तर या ठिकाणी लक्षात घ्या की विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने मतदान ठराव पास करणे आवश्यक आहे. हे ऑब्व्हियसली बरोबर आहे, कारण की ज्या घटक राज्यात विधान परिषद निर्माण करायचे आहे त्या घटक राज्यातल्या विधानसभेने असं 2/3 बहुमताने ठराव पास करणं हे आवश्यक असतं. हे या ठिकाणी कलम 169 मधल्या तरतुदीनुसार, कलम 169(1) नुसार ही तरतूद बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय ए जो काय आहे तो बरोबर आहे. राहिला प्रश्न पर्याय बीचा. तर विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. तर हे विधान चुकीचं आहे का, तर या ठिकाणी संसदेमध्ये अशा प्रकारचा ठराव पारित करण्यासाठी साध्या बहुमताची गरज असते. संसदेत याकरता 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करण्याची गरज नसते. असं का, त्याचा संदर्भ या ठिकाणी मी पुढे दिलेला आहे, आपण विस्ताराने पाहू शकता की कलम 169(1) नुसार विधान परिषद हे सभागृह निर्माण करणे वा नष्ट करण्यासाठी त्या घटक राज्याच्या विधानसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व सभागृहात उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव संमत केला संसदेत कायद्याद्वारे तरतूद करता येईल. म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी घटक राज्याच्या विधानसभेकडून 2/3 बहुमताने तशा प्रकारचा ठराव पास होत नाही तोपर्यंत संसद कायद्याद्वारे विधान परिषदेच्या बाबतची तरतूद करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कलम 169(1) बाबतची जी काही तरतूद आहे ती या अर्थाने सांगता येईल. एवढंच नव्हे तर विधान परिषद निर्माण वा नष्ट करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते. अर्थात राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. आता पहा की जरी राज्य विधानसभेचा ठराव हा या ठिकाणी संसदेवर बंधनकारक नसला तरी संसद राज्य विधानसभेचा ठराव पास झाल्याशिवाय अशा प्रकारचा कायदा करू शकते का, तर करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची जरी गरज असली तरी त्याकरता राज्य विधानसभेचा ठराव हा पास झाला पाहिजे, पारित झाला पाहिजे. जोपर्यंत तो पारित होत नाही तोपर्यंत संसद त्याविषयी कायदा करू शकत नाही, भलेही या ठिकाणी राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसला तरी. एवढंच नव्हे तर संसद राज्य विधानसभेच्या ठरावाविना संबंधित कायदा करू शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ मी आता जे सांगितल्याप्रमाणे की जोपर्यंत राज्य विधानसभेचा ठराव पास होत नाही तोपर्यंत संसद त्याबाबतचा कायदा करू शकत नाही. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही तरतुदी ज्या आहेत, कलम 169(1) मधली पहिली तरतूद आणि कलम 169(1) मधली दुसरी तरतूद, ह्या दोन्ही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची तरतूद आहे ज्याचा संबंध प्रश्नातल्या बी पर्यायाशी जोडता येऊ शकतो की कलम 169(3) अन्वये अशा संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम 368 नुसार घटनास्थी असल्याचे मानले जाणार नाही. मग आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे घटनास्थीच्या पातळीवर या ठिकाणी अशा काही दुरुस्त्या आहेत की ज्या दुरुस्त्या आपल्याकडे साध्या बहुमताने केल्या जातात, पण त्याला घटनास्थी मानलं जात नाही. म्हणजे साध्या बहुमताने केला जाणारा तो बदल असतो पण त्याला घटनास्थी असं मानलं जात नाही. तर आपल्याकडे विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासंबंधीची जी काही तरतूद आहे ती संसद कायद्याद्वारे करत असताना त्याला घटनास्थी असं मानलं जात नाही. का, कारण की संसदीय कायद्याने केलेला तो बदल असतो आणि म्हणून कलम 368 नुसार घटनास्थी असल्याचे त्याला मानलं जात नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी बी पर्यायामध्ये
विधान परिषद निर्माण करण्यासाठी साध्या बहुमताची गरज असते किंवा साध्या बहुमताने तो ठराव पारित झाला पाहिजे असं म्हणणं हे योग्य आहे. पण प्रश्नामध्ये या ठिकाणी 2/3 मताने तो ठराव पारित झाला पाहिजे असा उल्लेख केला असल्यामुळे ते विधान चुकीचं आहे. फक्त ए पर्याय जो काय तो बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा एक प्रश्न आपण पाहूया. हा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी घटक राज्य कार्यकारी मंडळाच्या विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे मुख्यमंत्री व मंत्रिपरिषदेविषयीचा. प्रश्न पहा, खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. आणि बी पर्याय, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. पर्याय उत्तरे आहेत. पर्याय 1 विधान ए बरोबर, पर्याय 2 विधान बी बरोबर, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीची. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी भाग 1च्या व्हिडिओमध्ये सुद्धा 91व्या घटनावस्तूविषयी माहिती सांगितलेली होती की 91वी घटनावस्ती ही घटनावस्तीच्या दृष्टिकोनातून जर प्रश्न विचारला तर महत्त्वाचे आहेच आहे. 52वी घटनावस्ती सुद्धा महत्त्वाची आहे. तसंच या ठिकाणी इथं आता घटक राज्य कार्यकारी मंडळाचा हा जो काही प्रश्न आहे त्याला सुद्धा लागू पडते ती 91वी घटनावस्ती. का? कारण की ही जी काही दिलेली दोन्ही विधाने आहेत त्याचा संबंध 91व्या घटनावस्तीशी जोडायला काही हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या दोन्ही विधानांचा संदर्भ 91व्या घटनावस्तूची आपण विचार घेण्याची गरज आहे. इथं दोन्ही विधाने चुकीची आहेत. का? तर मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त असा जो इथं उल्लेख केलेला आहे तर तो उल्लेख या ठिकाणी चुकीचा आहे. का? तर आपल्याकडे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मग ती केंद्र पातळीवर असो किंवा घटक राज्य पातळीवर असो, केंद्र पातळीवर पंतप्रधानात सहज विचार घेतली जाते आणि एक प्रकारे घटक राज्य पातळीवर सुद्धा ती मुख्यमंत्र्यासह विचार घेतली जाते. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही विधाने चुकीची. पर्याय 4 हे या अर्थाने येतं. का? तर दोन्ही विधानामध्ये मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे पहिल्या विधानामध्ये ए या विधानामध्ये मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त असतं कामा नये. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. का? तर मुख्यमंत्री व्यतिरिक्त असा उल्लेख केला असल्यामुळे. आणि बी विधान सुद्धा चुकीचं आहे. का? तर इथंही मुख्यमंत्री व्यतिरिक्त असा उल्लेख केला असल्यामुळे. का? तर इथं दोन्ही ठिकाणी काय असणं अपेक्षित आहे तर मुख्यमंत्र्यासह 15%पेक्षा ही संख्या अधिक असता कामा नये आणि मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये मुख्यमंत्र्यासह. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही विधाने चुकीची आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 हे स्पष्ट करता येतं. मग आता पहा की या ठिकाणी 91व्या घटनावस्तीच्या बाबतीत कलम 75(1)(a) मध्ये पंतप्रधानाच्या म्हणजे केंद्राच्या पातळीची तरतूद आहे की पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15%पेक्षा अधिक असणार नाही. आणि घटक राज्य स्तरावरची जी काही कलमवार तरतूद आहे ती कलम 164(1)(a) मध्ये केलेली आहे की मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15%पेक्षा अधिक असणार नाही. परंतु राज्यातील मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असणार नाही. म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असणार नाही हा संदर्भ इथं असल्यामुळे मुख्यमंत्री व्यतिरिक्त असं म्हणणं चुकीचं आहे. आणि वरच्याही विधानामध्ये मुख्यमंत्री व्यतिरिक्त असं म्हणणं चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही विधाने चुकीची या प्रश्नामध्ये स्पष्ट करता येते. तर या अनुषंगाने ही तरतूद जी आहे कलम 75(1)(a) मध्ये असू द्या किंवा कलम 164(1)(a) मध्ये असू द्या, दोन्ही तरतूद या ठिकाणी 91व्या घटनावस्तूच्या अनुषंगाने मंत्र्यांच्या संख्येच्या बाबतीत आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यपालाविषयीचा प्रश्न. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी जसं मागाशी म्हटलं की राज्यपाल पदाविषयीच्या अनेक तरतुदी ज्या कलमवारच आयोग विचारण्यावर अधिकाधिक भर देतं, त्यामुळे आपण संबंध राज्यपालासंबंधीची जी कलम आहे ती चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. कारण की जर का तुम्ही ती तयार ठेवणार नसाल तर मग या ठिकाणी आपले हातचे मार्ग जे काय ते जाऊ शकतात. इथं पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे तो राज्यपालाविषयी आणि तो कलम 154 प्रमाणेच विचारलेला आहे की भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपाल यांच्याकडे देण्यात आली आहे. म्हणून उत्तर पर्याय 3 हे स्पष्ट करता येईल. मग या अनुषंगाने जर विचार केला तर पुन्हा एकदा आपल्याला सांगता येईल की कलम 153 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद घटनेत आहे. मात्र एखादी व्यक्ती 2 किंवा 2पेक्षा अधिक घटक राज्यांचे राज्यपाल म्हणून नेमली जाऊ शकते अशी तरतूद आपल्याकडे 7व्या घटनानुसार 1956 साली करण्यात आलेली आहे. जसं की मणिपूर, त्रिपुरा, नागालँड यासारख्या राज्यांसाठी अनेक वेळा एकच राज्यपाल नेमले जातात. कारण की ही नॉर्थ ईस्टमधली छोटी छोटी घटक राज्य आहेत, त्यामुळे अशा छोट्या घटक राज्यासाठी अनेक वेळा एकच राज्यपाल नेमले जातात. तसंच घटनेच्या कलम 239(2) नुसार जसा मी संदर्भ मागाशी दिला होता की कलम 239(2) नुसार राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या संघ राज्यक्षेत्राचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा सुद्धा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकतो. ही पण तरतूद महत्त्वाची आहे. कलम 154 नुसार जी तरतूद आहे ती या प्रकारची आहे की राज्याची कार्यकारी सत्ता किंवा अधिकार राज्यपालाकडे निहित असतात व या अधिकारांचा वापर राज्यपालांकडून प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत केला जातो. त्यामुळे कलम 154 मधली सुद्धा तरतूद जी काय ती महत्त्वाची आहे. आणि कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात हाही संदर्भ इथं महत्त्वाचा सांगता येऊ शकेल. तर ज्या काही या ठिकाणी राज्यपाल पदासंबंधीच्या संबंध तरतुदी आहेत त्या आपण विसरता कामा नये.
त्यानंतर जो आपण पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे केंद्राज्य संबंधाकडे. तर एक लक्षात घ्या की केंद्राज्य संबंधाची ज्यावेळेस आपण चर्चा करू तेव्हा वेगवेगळ्या अनुषंगाने प्रश्न आयोगाने या टॉपिकविषयी विचारलेले आहेत. विशेषतः गट क मध्ये अधिकाधिक भर जो काय आहे तो केंद्राज्य संबंधांचा फॅक्च्युअल पद्धतीने प्रश्न विचारण्यावर दिला गेलेला आहे. फॅक्च्युअल पद्धतीने प्रश्न विचारत असताना आयोगाने कोणते प्रश्न अधिकाधिक केंद्राच्या संबंधामध्ये विचारलेले आहेत, तर समवर्ती सूची, राज्य सूची, संघ सूची अशा प्रकारच्या ज्या काही 3 सूची आपल्याकडे घटनेमध्ये स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत, तर त्या सूचीविषयी आणि त्या सूचीमधल्या असणाऱ्या विषयांच्या विभागणीविषयी प्रश्न विचारण्याचं प्रमाण अधिकाधिक आपल्याला दिसून येईल. त्यामुळे या ठिकाणी केंद्राच्या संबंधाचा जेव्हा आपण भाग पाहू तेव्हा संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि त्यातल्या असणाऱ्या विषयांची विभागणी आणि विषयवार असणारी विभागणी ही आपली किमान पातळीवरती चांगल्या पद्धतीने तयार असली पाहिजे. पण मित्रांनो आता या ठिकाणी असं नाही किंवा प्रत्येक वेळेस प्रश्न हा तसाच 3 सूचीविषयीच विचारला जाईल अशातला भाग नाही. कधी कधी या ठिकाणी सरकारी आयोग किंवा पुंछ आयोग किंवा राजमन्नार कमिशन या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यामुळे ती पण तयारी आपण ठेवली पाहिजे, कारण की आपल्याकडे केंद्राच्या संबंधांची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन झालेले विभिन्न आयोग आहेत की ज्यामध्ये प्रशासकीय सुधारणा 1966चा उल्लेख करता येईल, राजमन्नार समिती 1969 तामिळनाडू सरकारकडून स्थापन केलेली, अनुशंसाही प्रस्ताव 1973 पंजाब अकाली दल सरकारच्या माध्यमातून स्थापन केलेली, पश्चिम बंगाल स्मरणपत्र 1977 पश्चिम बंगाल सरकारकडून या ठिकाणी त्याविषयी विचार केला गेला होता. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचे आयोग जर कोणते असतील तर त्यामध्ये सरकारी आयोग 1983 जो निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश RS सरकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता. आणि पुंछ आयोग जो 2007 मध्ये निवृत्त मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मदन मोहन पुंछ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता. तर त्यामुळे जेव्हा आपण या ठिकाणी केंद्राच्या संबंधाची तयारी करू तेव्हा फॅक्च्युअल बेसिसवर आपण संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीच्या विषयांची विभागणी या दृष्टीने तयारी ठेवावी. पण त्याचबरोबर या ठिकाणी हे जे काही महत्त्वपूर्ण असे 3 आयोग आहेत, विशेषतः या ठिकाणी सरकारी आयोग असेल, पुंछ आयोग असेल किंवा राजमन्नार कमिशन असेल, त्यांची किमान आपली तयारी जी काय आहे ती चांगली असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पहा की मागच्या 2023च्या गट क जी एकत्रित आपली झाली होती पूर्वपरीक्षा 2023ची, तर त्यामध्ये आयोगाने या ठिकाणी सरकारी आयोगाच्या सदस्यांच्या विषयी प्रश्न विचारला होता. प्रश्न पहा काय होता, फॅक्च्युअल प्रश्न होता की खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. पर्याय 1 श्री बी शिवरामन, पर्याय 2 डॉक्टर SR सेन, पर्याय 3 रामा सुब्रमण्यम आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर उत्तर या ठिकाणी सांगता येतील पर्याय क्रमांक 3 रामा सुब्रमण्यम. का तर बहुतांश विद्यार्थ्यांना हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी एक प्रकारे सोडवता आला नव्हता आणि बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यावेळेस याचं उत्तर यापैकी नाही पर्याय 4 दिलं होतं. पण एक लक्षात घ्या की सरकारी आयोगामध्ये भलेही या ठिकाणी या 3ही व्यक्तींची नावं असली तरी यापैकी फक्त 2च व्यक्ती या सदस्य म्हणून या ठिकाणी विचारात घेतल्या जात होत्या आणि बाकीचे 3 नंबरचा जो पर्याय आहे रामा सुब्रमण्यम हे सदस्य सचिवपदी होते. सदस्य वेगळे आणि सदस्य सचिव वेगळा, कारण की सदस्य सचिव जो काय आहे तो आयोगामध्ये प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी काम करणारी व्यक्ती असतो. मात्र हे जे काही इतर सदस्य होते ते इतर सदस्य होते बी शिवरामन आणि SR सेन. इथं विचारलं काय होतं की कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते, तर उत्तर होतं रामा सुब्रमण्यम, कारण की ते सदस्य नसून सदस्य सचिव होते. मग आता पहा की या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर केंद्राच्या संबंधांचं परीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्रचनेसंबंधी शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने 1983 साली RS सरकारी आयोग जे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय आयोग स्थापन केला होता. आणि आयोगाचे सदस्य जे होते त्यामध्ये बी शिवरामन आणि डॉक्टर SR सेन आणि आयोगाचे सदस्य सचिव होते रामा सुब्रमण्यम. या आयोगाने आपला अंतिम अहवाल ऑक्टोबर 1987 मध्ये केंद्र सरकारला सादर केला आणि या अहवालाचा सार जानेवारी 1988 मध्ये सादर केला. या आयोगाने आपल्या अहवालात 247 शिफारशी केल्या होत्या. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की किती शिफारशी केल्या होत्या याही सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 247 शिफारशी केलेल्या होत्या आणि आयोगाचे सदस्य किंवा सदस्य सचिव यांच्या रचनेत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे या आयोगांच्या विषयी सरकारी आयोगाविषयीची ही संबंध फॅक्च्युअल माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर आणखीन एक दृष्टीने आपण विचार करूया सरकारी आयोगाचा, तो म्हणजे कोणता, तर सरकारी आयोगाच्या शिफारशीविषयी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत सुद्धा प्रश्न कसा आहे पहा की सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारशी चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारशी चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. पर्याय 1 आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. पर्याय 2 आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती. पर्याय 3 आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. आणि पर्याय 4 आयोगाने 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती. तर मित्रांनो या ठिकाणी यातला पर्याय 1 जर सोडला तर बाकी 3ही पर्याय जे काय ते बरोबर आहेत.
म्हणजे पर्याय 2 बरोबर आहे, पर्याय 3 बरोबर आहे, पर्याय 4 बरोबर आहे. मात्र पर्याय 1 जो आहे की आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती, हा पर्याय 1 जो आहे तो चुकीचा आहे. म्हणून उत्तर पर्याय 1 हे सांगता येईल. का चुकीचं आहे? का तर आपल्याकडे जी काही संघराज्य प्रणाली स्वीकारली गेलेली आहे त्यामुळे त्या संघराज्य प्रणालीमध्ये अधिकाधिक अधिकार हे केंद्र सरकारकडे देऊ केलेले आहेत आणि त्यामुळे राज्याच्या पुनर्रचनेसंबंधीच्या केंद्राच्या अधिकारात बदल करण्याचा प्रश्नच नव्हता किंवा त्याबाबत अनुकूलता या आयोगाने दाखवली होती असं म्हणणं योग्य नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी केंद्र सरकार आपलं जे भारतीय संघराज्य आहे ते केंद्र सरकारकडे झोकलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेतल्या कलम 3 मधल्या तरतुदींचा विचार जर केला की ज्या कलम 3 मधील तरतुदीचा संदर्भ या ठिकाणी नवीन राज्यांच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे केंद्राकडे अधिकाधिक अधिकार देऊ केलेले आहेत, संसदेकडे अधिकार देऊ केलेले आहेत. याचा विचार करता या ठिकाणी राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता या आयोगाने दर्शवली होती असं म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय 1 जो आहे तो चुकीचा आहे. मात्र बाकीचे 2, 3, 4 हे पर्याय बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय 1 सांगता येईल. तर या दृष्टीने सरकारी आयोगाने नेमक्या कोणत्या शिफारशी केल्या होत्या हेही इथं पाहणं गरजेचं आहे, कारण की शिफारशीविषयी प्रश्न विचारला जात असेल तर आपल्याला किमान पातळीवर सरकारी आयोगाच्या महत्त्वपूर्ण शिफारशी तरी माहिती पाहिजेत. जसं की या आयोगाने एका स्थायी आंतरराज्य परिषदेची स्थापना केली जावी की ज्या परिषदेस आंतर सरकारी परिषद असे संबोधले जावे आणि मग या परिषदेची घटनेमध्ये तरतूद आहे कलम 263 नुसार केली जावी. मग आता पहा की आपल्याकडे कलम 263 मध्ये आंतरराज्य परिषदेविषयीची तरतूद घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारची सरकारी परिषद किंवा आंतरराज्य परिषद जी काही ती स्थापन केली जावी असं या आयोगाने आपल्या शिफारशीमध्ये स्पष्ट केलं होतं. आणि या आयोगाच्या शिफारशीनंतर आपल्याकडे व्ही.पी. सिंग सरकारच्या कालखंडात, विश्वनाथ प्रताप सिंग सरकारच्या कालखंडात, पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग किंवा व्ही.पी. सिंग सरकारच्या कालखंडात आपल्याकडे पहिला असा आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आलेली होती. पहिली आंतरराज्य परिषद स्थापन करण्यात आली होती 1989च्या अंतर्गत. त्यानंतर घटनेतील कलम 356चा वापर सांभाळून केला जावा आणि सर्व पर्याय संपल्यानंतरच कलम 356 नुसार असणाऱ्या घटकराज्य राष्ट्रपती राजवटीचा विचार केला जावा. ही पण शिफारस कलम 356 चेष्णातून आणि घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटी चेष्णातून सरकारी आयोगाने केली होती की जी महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा राष्ट्रपती राज्याच्या विधेयकाला, जे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक आहे, राखून ठेवतात कलम 201 खाली, तेव्हा त्यांनी विधेयक राखून ठेवण्याविषयीचे कारण राज्य सरकारला सांगावे. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की ही जी काही शिफारस सरकारी आयोगाने 1983च्या अंतर्गत केलेली होती किंवा ज्यावेळेस त्यांनी अहवाल सादर केला होता त्यावेळेस ही शिफारस जेव्हा पुढे आली तेव्हा एक लक्षात घ्या की या शिफारशीचा संबंध काल परवाच आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाशी जोडता येऊ शकतो. कारण की या शिफारशीमध्ये काय म्हटलेलं आहे, नीट लक्ष देऊन वाचा आणि पहा की जेव्हा राष्ट्रपती राज्याच्या एखाद्या विधेयकाला, कुणाच्या घटक राज्याच्या एखाद्या विधेयकाला की जे विधेयक राज्य विधिमंडळाने मंजूर केले आहे राखून ठेवतात, कारण की कलम 201 खाली राष्ट्रपतींना, राज्यपालांनी एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीकरता पाठवलं असेल तर राष्ट्रपती त्याला राखून ठेवू शकतात कलम 201 नुसार. तर जेव्हा हे राष्ट्रपती विधेयक राखून ठेवतात तेव्हा त्यांनी ते विधेयक राखून ठेवण्याविषयीचे कारण राज्य सरकारला सांगावे, अशी शिफारस या ठिकाणी सरकारी आयोगाने केली होती. आणि मग याच शिफारशीचा पुनरुच्चार किंवा पुनरुल्लेख जो काय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल 2025च्या तामिळनाडू आणि राज्यपालांच्या बाबतच्या निर्णयाच्या सूचनातून केलेला आहे. कारण की या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्यपालांमध्ये दिलेला अलीकडचा जो 8 एप्रिल 2025चा निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण आहे. का महत्त्वपूर्ण आहे? का तर या निर्णयात राष्ट्रपती यांनाही विधेयके अनिश्चित काळासाठी राखून ठेवता येणार नाहीत. राष्ट्रपती यांना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी 3 महिन्यांची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर राष्ट्रपती निर्धारित वेळेत निर्णय घेत नसतील तर त्यांनी विधेयकास संमती न देण्याची किंवा रोखण्याचे कारण राज्य सरकारला कळवणे बंधनकारक आहे. राज्य सरकारला कळवणे बंधनकारक आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल 2015 रोजी जो काही निर्णय दिला त्या निर्णयात या ठिकाणी सरकारी आयोगाने केलेली जी काही शिफारस आहे त्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात केलेला आहे की जर का राष्ट्रपती यांनी विधेयकावर 3 महिन्याच्या आत या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे, कारण की त्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी कोणतीही वेळमर्यादा घटनेमध्ये निश्चित करण्यात आलेली नाही आहे, घटनेमध्ये निश्चित करण्यात आलेली नाही आहे. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने 3 महिन्यांची वेळमर्यादा निश्चित केलेली आहे या निर्णयाद्वारे. पण या ठिकाणी जरी राष्ट्रपती निर्धारित वेळेत निर्णय घेत नसतील तर त्यांनी विधेयकास संमती न देण्याचे किंवा रोखण्याचे कारण काय आहे ते राज्य सरकारला कळवणं बंधनकारक आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने रिपीट अगेन या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तर त्यामुळे एक लक्षात घ्या की या संबंध दृष्टिकोनातून जर आपल्याला विस्तृत माहिती हवी असेल तर तामिळनाडू आणि केंद्राचे संबंध हा आपला एक जो काही व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओवर मी नुकताच टाकलेला आहे तो आपण विस्तृत पद्धतीने पाहावा.
की केंद्राचे संबंध आणि तामिळनाडू या अनुषंगाने किंवा या शीर्षकाने एक व्हिडिओ नुकताच मी केला होता, तो आपण निश्चितपणे यूट्यूबवर पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी इतरही ज्या काही शिफारशी या सरकार आयोगाने केल्या होत्या त्यामध्ये भाषा घटकाचे राजकारण होऊ नये यासाठी देशाची एकता टिकवण्यासाठी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सरकार सर्व घटक राज्यात करावी. राज्यपालाची नियुक्ती करतेवेळी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला पाहिजे, या तरतुदीला राज्यघटनेत नमूद केले पाहिजे. राज्यपाल पदावर येणारी व्यक्ती ही दुसऱ्या घटक राज्यातील असावी, तसेच ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलीकडच्या काळात संबंधित नसावी. त्याचबरोबर या पदावर येणारी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञ असावी, काही क्षेत्रात तज्ज्ञ असावी. राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यास त्या व्यक्तीला कोणतेही लाभाचे पद देऊ नये. आणि या आयोगाने राज्यपाल पदावर राजकीय व्यक्तीला नियुक्त करण्याच्या प्रथेचे समर्थन केले नाही. म्हणजे सरकारी आयोगाच्या ज्या काही राज्यपाल पदाविषयीच्या संबंध शिफारशी आहेत त्या विचार घेत असताना या संबंध शिफारशींचा विचार आपण करणं गरजेचं आहे, की नियुक्ती करतेवेळी मुख्यमंत्र्याचा सल्ला घेणं अपेक्षित आहे, किंवा एक प्रकारे दुसऱ्या घटक राज्यातील ती व्यक्ती असावी, राजकारणाशी संबंधित नसावी, काही क्षेत्रात तज्ज्ञ असावी, लाभाचं पद निवृत्त झाल्यास त्यांना दिलं जाऊ नये आणि राजकीय व्यक्तींना या पदावर नियुक्त केलं जाऊ नये. अशा अनेक गोष्टींचा संदर्भ राज्यपाल पदाविषयी शिफारस करत असताना सरकारी आयोगाने केलेला आहे. तर या संबंध शिफारशी आपण चांगल्या पद्धतीने राज्यपाल पदाविषयी सरकारी आयोगाच्या लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर आपण राजमल्हार कमिशनच्याही बाबतीत थोड्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण की राज्यमल्हार कमिशनविषयी सुद्धा प्रश्न विचारला गेला तर ते काही नवल असणार नाही, कारण की आपल्याकडे तामिळनाडू आणि तामिळनाडूचे राज्यपाल आणि तामिळनाडूचं सरकार यांच्यामधला जो काही संघर्ष आहे तो बऱ्याच काळापासून पाहायला मिळतो. जवळपास मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून हा जो काही संघर्ष आहे तो या दोन घटकामधला पाहायला मिळतोय, एक तामिळनाडू सरकार आणि तामिळनाडूचे राज्यपाल. तर त्यामुळे राजमल्हार कमिशनविषयी प्रश्न विचारला गेला तर ते काही नवल असणार नाही, कारण की राजमल्हार कमिशन हे तामिळनाडू सरकारनेच कधी स्थापन केलं होतं. तर 1969 मध्ये तामिळनाडू सरकारने केंद्राच्या संबंधांची समीक्षा करण्यासाठी स्थापन केलेल्या डॉक्टर व्ही.पी. राजमल्हार समितीने किंवा आयोगाने सर्व अखिल भारतीय सेवांना म्हणजेच IAS, IPS, IFS समाप्त करण्याची शिफारस केली होती. सर्व अखिल भारतीय सेवांना म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या ज्या तिन्ही आपल्या अखिल भारतीय सेवा आहेत त्यांना समाप्त करण्याची शिफारस केली होती. या आयोगाने आपला अहवाल 1971 मध्ये तामिळनाडू सरकारला सोपवला होता. एका आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी, जसं सरकारी आयोगाने आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी असा उल्लेख केलेला आहे, तसं याही राजमल्हार कमिशनने आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी असा उल्लेख केलेला आहे. कलम 356, कलम 357, कलम 365 या राष्ट्रपती शासनाशी संबंधित तरतुदी पूर्णतः समाप्त कराव्यात, की ज्याचा संबंध घटक राज्य राष्ट्रपती राजवटीशी आहे. एवढंच नव्हे तर संघसूची, समवर्ती सूची या दोन्ही सूचीतील काही विषयांना राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे किंवा हस्तांतरित केले जावे. घटक राज्यांना शेषाधिकार, उर्वरित अधिकार प्रदान करण्यात यावेत. अशा अनेक शिफारशी राजमल्हार कमिशनने आपल्या अहवालामध्ये केलेल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने या आयोगाच्या शिफारशींना पूर्णपणे फेटाळले होते, कारण की यातल्या बहुतांश शिफारशी ज्या होत्या त्या केंद्र सरकारला दुय्यम स्थान देणाऱ्या होत्या आणि घटक राज्यांचं महत्त्व वाढवणाऱ्या होत्या किंवा घटक राज्यांची सत्ता किंवा अधिकार वाढवणाऱ्या होत्या. आणि म्हणून या ठिकाणी जर का या ठिकाणी केंद्र सरकारने या आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या असत्या तर भारतीय संघराज्याची जी काही ओळख आहे, की ज्या ओळखीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की भारतीय संघराज्य हे केंद्राकडे झुकलेलं आहे, केंद्र सरकारकडे झुकलेलं आहे, ती ओळखच नष्ट झाली असती. आणि म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारने या आयोगाच्या शिफारशींना पूर्णतः फेटाळलं होतं, ही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की जसं 1969 मध्ये राजमल्हार कमिशन स्थापन केलं गेलं होतं, तसंच या ठिकाणी सध्याच्या M.K. स्टॅलिन सरकारने, तामिळनाडूमधल्या सध्याच्या M.K. स्टॅलिन सरकारने 15 एप्रिल 2025 रोजी राज्य विधानसभेत माहिती देऊन हे स्पष्ट केलेलं आहे की केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. म्हणजे जसं राजमल्हार कमिशन आपल्याकडे स्थापन केलं गेलेलं होतं, तर त्या राजमल्हार कमिशनच्या अनुषंगाने या ठिकाणी या M.K. स्टॅलिन सरकारने सध्याच्या घडीला म्हणजेच 15 एप्रिल 2025 रोजी निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात केलेली आहे, की जो केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेली आहे. तर ही समिती जानेवारी 2026 अखेरीस आपला अंतिम अहवाल सादर करेल आणि संपूर्ण अहवाल 2 वर्षात सादर करेल, अशी या ठिकाणी माहिती विधानसभेमध्ये M.K. स्टॅलिन यांनी दिलेली आहे. या उच्चस्तरीय समितीमध्ये माजी IAS अधिकारी अशोक वर्धन शेट्टी आणि राज्य नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष M. नागनाथन हे सदस्य आहेत. तर ही जी काही केंद्र राज्य संबंधांच्या आणि तामिळनाडूच्या अंतर्गत या ठिकाणी सध्या पातळीवर ज्या काही घडामोडी घडत चाललेल्या आहेत भारतामध्ये, तर त्याही दृष्टीने कुरियन जोसेफ हा जो काही
समितीचा उल्लेख आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे चालू घडामोडीच्या अनुषंगाने सुद्धा याचा संदर्भ महत्त्वाचा आहे आणि पॉलिटीच्या अनुषंगाने केंद्राच्या संबंधांच्या पातळीवर सुद्धा महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जसं राजमन्ना कमिशनचा उल्लेख आपल्याकडे तामिळनाडूच्या दृष्टीतून केला जातो, तसा कोरियन जोसेफचाही समितीचाही संदर्भ महत्त्वाचा असल्यामुळे तोही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. याकरता अधिक जर माहिती पाहिजे असेल त्या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की केंद्राचे संबंध आणि तामिळनाडू हे जे काही यूट्यूब लेक्चर मी नुकतंच केलेलं आपल्या यूट्यूब चॅनलवर ते आपण निश्चित पाहावं. याची विस्तृत माहिती तुम्हाला त्यामध्ये प्राप्त होईल. त्यानंतर राज्यपाल यांच्या संबंधी पुंछ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? राज्यपाल यांच्या संबंधी पुंछ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारसी चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? पुंछ आयोगाच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे आणि राज्यपाल पदाविषयी आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की राज्यपालाविषयीचे प्रश्न हे कलम या दृष्टिकोनातून तर विचारले जातात, कलमातील तरतुदीच्या दृष्टिकोनातून विचारले जातात, पण केंद्राच्या संबंधांच्या पातळीवर सुद्धा राज्यपालाविषयी प्रश्न विचारायला आयोगाला वाव असल्यामुळे राज्यपाल हा जो काही घटक आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे. केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने सुद्धा आणि घटक राज्य कार्यकारी व्यवस्था किंवा घटक राज्य शासनाच्या दृष्टीने सुद्धा. मग आता इथं पहिला पर्याय दिलेला आहे की त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. पर्याय 2, ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. पर्याय 3, ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. आणि पर्याय 4, राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. तर मात्र एक लक्षात घ्या की पुंछ आयोगाच्या ज्या काही राज्यपाल पदाविषयीची शिफारशी केलेली आहेत त्या अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न आहे. तर यातला पहिला जो पर्याय आहे की त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या निवृत्त झालेल्या मंत्र्याला खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा, ही तरतूद पुंछ आयोगाने राज्यपाल पदाधिकाऱ्यातून सुचवलेली आहे. त्यामुळे ही शिफारस बरोबर आहे. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील, हे देखील बरोबर आहे. कारण की एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने संसदेच्या स्तरावर राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करण्याचा संदर्भ घटनेमध्ये स्पष्ट केला गेलेला आहे, तसंच आवश्यक त्या फेरबदलासह राज्यपाल पदाच्या बाबतीत सुद्धा राज्य विधिमंडळाने त्यांना पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने महाभियोगाचा विचार जो काय तो करावा, अशी तरतूद या ठिकाणी पुंछ आयोगाने केलेली आहे. तर त्यामुळे ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील, हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे. कारण की राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे हटवण्याची जी प्रक्रिया घटनेमध्ये स्पष्ट केलेली आहे त्यात संसदेचा रोल मोठा असतो. संसदच त्यांना महाभियोग प्रक्रियेच्या द्वारे पदावरून दूर करते. तर तशीच प्रक्रिया किंवा तीच प्रक्रिया आवश्यक परिवर्तनासह किंवा आवश्यक फेरबदलासह विधानसभेने राज्यपालास महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याकरता उपयोगात आणली पाहिजे, असं या ठिकाणी पुंछ आयोगाने आपल्या शिफारशीमध्ये म्हटलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी जो तिसरा जो पर्याय आहे की ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील, तर हा पर्याय 3 जो काय तो चुकीचा आहे. कारण की अशी शिफारस त्यांनी केलेली नाही आहे. त्यांनी राज्य विधानसभेने महाभियोगाच्या ठरावाने पदावरून त्यांना दूर केले जावे अशी शिफारस केलेली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता त्यावेळेस या ठिकाणी चुकले होते. का तर या ठिकाणी त्यांना 4ही पर्याय बरोबर वाटत होते आणि त्यामुळे चुकून त्यांनी दुसऱ्याच पर्यायाचं उत्तर म्हणून सांगितलं होतं. मित्रांनो, एक लक्षात घ्या की पर्याय 2 मध्ये राज्य विधानसभेने म्हटलेलं आहे आणि पर्याय 3 मध्ये राज्यसभेने म्हटलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी राज्य विधानसभेने हे महत्त्वाचं आहे, राज्यसभेने असं नाही आहे. तर त्यामुळे राज्यपाल हा सरकारच्या अंतर्गत राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार काम करतोय किंवा घटक राज्य पातळीवरचा असणारा एक महत्त्वपूर्ण घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्याबाबत पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने ठराव पास करण्याचे अधिकार हे राज्य विधानसभेकडे असणं साहजिक आहे. तर त्यामुळे या ठिकाणी राज्यसभेने असं म्हणणं चुकीचं आहे, म्हणून पर्याय 3 जो आहे तो चुकीचा आहे असं इथं म्हणता येऊ शकेल. तर या दृष्टीने थोडी माहिती सुद्धा पाहूया. पुंछ आयोग 2007 मध्ये स्थापन झाला होता. आयोगाची स्थापना 27 एप्रिल 2007. आयोगाचे सदस्य श्री धीरेंद्र सिंग, श्री विनोद कुमार दुग्गल, डॉक्टर NR माधव मेनन. आता पहा की इथंही मी तसा संदर्भ दिलेला जसं सरकारी आयोगामध्ये दिला होता की आयोगाच्या सदस्यामध्ये मी 3 नावं सांगितले आहेत, धीरेंद्र सिंग, विनोद कुमार दुग्गल आणि NR माधव मेनन. पण आयोगाचे सदस्य सचिव कोण होते पुंछ आयोगाच्या अंतर्गत? तर ते होते विजय शंकर, श्री विजय शंकर, की जे निवृत्त IPS अधिकारी आणि माजी संचालक CBIचे होते. तर यामुळे आयोगाचे सदस्य आणि आयोगाचे सदस्य सचिव ही 2 विभिन्न पदं आहेत, वेगळी पदं आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी हा दोन्हीमधला जो फरक आहे तो लक्षात घ्यावा. या आयोगाने पुंछ आयोगाने केंद्र राज्यामधील तत्कालीन व्यवस्थेच्या कामकाजाचं परीक्षण व पुनरावलोकन केलेलं होतं. वैधानिक संबंध, प्रशासकीय संबंध, आर्थिक संबंध की जे केंद्र राज्य संबंधाच्या पातळीवर महत्त्वाचे आहेत,
त्यांचाही त्यांनी अभ्यास केला होता. न्यायालयांचे अधिकार व कार्य, राज्यपालांची भूमिका नेमकी कशी असली पाहिजे, आणीबाणीच्या तरतुदी, आर्थिक व सामाजिक नियोजन, पंचायतराज संस्था, अंतराजी नदीच्या पाण्यासह संसाधनांची वाटणी, अशा अनेक विषयावर पुंछ आयोगाने शिफारशी केल्या होत्या. हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. अहवाल या आयोगाने सादर केला होता 30 मार्च 2010 रोजी आणि 7 खंडांच्या अहवालात 273 शिफारशी त्यांनी केल्या होत्या. म्हणजे या पुंछ आयोगाने ज्या शिफारशी केल्या होत्या 273 शिफारशी केल्या होत्या. त्यामुळे फॅक्च्युअल लेवलवर हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे हटवण्याची जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया आवश्यक परिवर्तनासह राज्य विधानसभेने राज्यपालास महाभियोगाद्वारे हटविण्यामध्ये उपयोगात आणली पाहिजे, अशी शिफारस या पुंछ आयोगाने राज्यपाल पदाच्या रचनेतून विचार घेतली आणि त्यावरचे अधिकार हे राज्य विधानसभेकडे दिलेले आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? पहा, पुन्हा एकदा प्रश्न जो काय आहे तो केंद्र राज्य वित्तीय संबंधाच्या रचनेतून गट क मध्ये विचारलेला होता की खालीलपैकी कोणते कलम हे केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? कलम 270, कलम 280, कलम 275, कलम 265. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर उत्तर सांगता येईल कलम 275. का? तर या ठिकाणी भारतामध्ये अशी काही घटक राज्य आहेत की जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक राज्य आहेत, मागास घटक राज्य आहेत, बिमारू घटक राज्य आहेत की ज्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटक राज्यांना विशेष अनुदान देण्याची तरतूद कलम 275 मध्ये केलेली आहे. आणि भारताच्या संचित निधीतून अशी जी काही तरतूद आहे ती केली जाते किंवा असे निधी जी अनुदान जे काय आहे ते दिलं जातं. तर त्यामुळे जी राज्य आर्थिकदृष्ट्या व दुर्बल व मागासलेली आहेत अशा राज्यांना विशेष अनुदान देण्याची तरतूद अशी अनुदाने भारताच्या संचित निधीतून दिली जातात. अशी अनुदान देताना वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रकमा निश्चित केल्या जातात, कारण की प्रत्येक राज्याची असणारी आर्थिक बाबतीची परिस्थिती ही सारखीच असते अशातला भाग नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी अशी अनुदान देताना वेगवेगळ्या रकमा वेगवेगळ्या राज्यांकरता निश्चित केल्या जातात. हेही म्हणणं बरोबर आहे कलम 275 नुसार. पण त्याबरोबर आपण हेही लक्षात ठेवा की कलम 265 नुसार तरतूद काय, कारण की कलम 265 विषयी जर प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे, कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे म्हणजेच कायद्यानुसारच तो कर बसणं अपेक्षित आहे. त्यानंतर कलम 270 नुसार तरतूद आहे आकारणी केलेले आणि संघ राज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर. आकारणी केलेले आणि संघ राज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर अशी तरतूद 270 मध्ये आहे. आणि कलम 280 नुसार ऑब्व्हियसली केंद्रीय वित्त आयोगाची तरतूद आहे, वित्त आयोगाची तरतूद आहे. तर त्यामुळे या ठिकाणी हा देखील प्रश्न कलमांच्या अनुषंगाने केंद्राच्या संबंधाचे असणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर आपण जाऊया आता पुढे ज्या गोष्टीचा संदर्भ मागाशी दिला होता केंद्राच्या संबंधाच्या पातळीवर की अधिकाधिक प्रश्न केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने सूचीविषयी विचारले जातात. तर त्यामध्ये हा एक प्रश्न सांगता येईल की समवर्ती सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश नाही? समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरी आणि नादारी. तर पर्याय 1 आहे ब आणि क, पर्याय 2 आहे फक्त अ, पर्याय 3 आहे फक्त क आणि पर्याय 4 आहे फक्त ड. तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय 3 फक्त क. का तर करारनामे, जंगले, दिवाळखोरी आणि नादारी हे 3 विषय जे आहेत ते समवर्ती सूचीत समाविष्ट आहेत. मात्र जकात हा जो विषय आहे तो राज्यसूचीमध्ये समाविष्ट असणारा विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय 3 फक्त क. का तर या ठिकाणी हा विषय राज्यसूचीमध्ये मोडतो. कशा पद्धतीने पहा की समवर्ती सूची विषयांच्या पातळीवर विचार जर करायचा झाला तर संविदा किंवा करारनामे, ज्याला भारतीय संविधानामध्ये करारनामेला संविदा असा मराठी शब्द वापरलेला आहे. तर संविदा किंवा करारनामे विषय क्रमांक 7 समवर्ती सूचीमध्ये, जंगले किंवा वने विषय क्रमांक 17A आणि दिवाळखोरी व नादारी विषय क्रमांक 9 हे समवर्ती सूचीमधले सर्व विषय सांगता येतील. आणि राज्यसूचीतला विषय जकात किंवा पत्कर की जो विषय क्रमांक 59 म्हणून या ठिकाणी स्पष्ट करता येतो. तर त्यामुळे ही जी काही विषय विभागणी आहे समवर्ती राज्यसूची संघसूचीच्या पातळीवरची ती आपली योग्य असली पाहिजे. तसाच एक प्रश्न आणखी एक पहा, भारतीय संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ठरवा. जंगले पहा, वने हा प्रश्न अगोदरच या ठिकाणी विचारला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी इथं जंगले या अर्थाने पर्याय दिलेला आहे. जंगले समवर्ती सूची, स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची, पोस्ट ऑफिस, बचत बँक केंद्र सूची, सार्वजनिक आरोग्य राज्य सूची. तर इथं फक्त स्टॉक एक्सचेंज हा विषय जो काय आहे तो चुकीचा आहे, अयोग्य आहे. का तर स्टॉक एक्सचेंज हा विषय संघ सूचीमध्ये मोडतो आणि त्यामुळे पर्याय 2 हे उत्तर स्पष्ट करता येईल. पण जेव्हा आपण याचा विस्ताराने विचार करूया तेव्हा जंगले ऑब्व्हियसली समवर्ती सूचीमध्ये विषय क्रमांक 17A मध्ये येतो. स्टॉक एक्सचेंज संघसूची विषय क्रमांक 90, डाक व बचत बँक संघसूची विषय क्रमांक 39 आणि सार्वजनिक आरोग्य राज्यसूची विषय क्रमांक 6. तर अशी ही विभागणी या 3 सूचींच्या स्तरावर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. तर त्यामुळे या ठिकाणी ही जी काही सूचीच्या अनुषंगाने असणारी विभागणी जी दिलेली आहे या आपल्या
परिशिष्ट 7 मध्ये, तर ती आपण योग्य पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे. किमान पात्रता तरी आपल्याला संघसूची, सामर्थ्य सूची, राज्यसूचीमधले विषय आणि त्यांची विभागणी माहिती असणे गरजेचं आहे. तसंच याही दृष्टिकोनातून प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. थोडंसं मी विस्तृत विश्लेषण पण केलेलं पहा की वीज विषय क्रमांक 38 समर्थी सूची, विवाह व घटस्फोट दत्तक विषय क्रमांक 5 समर्थी सूची, वजनी व मापे यांची मानके प्रस्थापित करणे विषय क्रमांक 50 संघसूची. मित्रांनो, एक लक्षात घ्या की वजनी व मापे यांची मानके प्रस्थापित करणे याच्याविषयी खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले असल्यामुळे हा विषय संघसूचीमध्ये मोडतो आणि विषय क्रमांक 50 मध्ये मोडतो, हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर व्यवसाय संघ किंवा कामगार संघटना व्यवसाय संघ किंवा कामगार संघटना विषय क्रमांक 22 समर्थी सूची. त्यानंतर दिव्यांग व बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूची विषय क्रमांक 9, डाकघर टपाल बचत बँक संघसूची विषय क्रमांक 39, बँक व्यवसाय बँकिंग संघसूची विषय क्रमांक 45, भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा संघसूची विषय क्रमांक 20. मित्रांनो, एक लक्षात घ्या की बहुतांश विद्यार्थ्यांना हे समजत नाही की या ठिकाणी एखादा विषय की जो या ठिकाणी 2 ठिकाणी नमूद असतो पण त्याचा संदर्भ वेगळा असतो. जसं आता इथं पहा की भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा, मग त्यामध्ये सर्व प्रकारच्या आणि सर्व ठिकाणच्या तीर्थयात्रांचा संदर्भ सांगता येऊ शकतो की जो विषय संघसूची विषय क्रमांक 20 मध्ये मोडतो. मात्र भारताबाहेर स्थळांच्या यात्राहून अन्य यात्रा उल्लेख आहे राज्यसूचीच्या स्तरावर की भारताबाहेर स्थळांच्या यात्राहून अन्य यात्रा म्हणजे भारताबाहेर स्थळांच्या यात्रा सोडून इतर जे काय अन्य यात्रा आहेत त्यांचा विषय राज्यसूचीमध्ये विषय क्रमांक 7 मध्ये सांगता येऊ शकतो. तर त्यामुळे असे काही विषय असतात की ज्यांचा संदर्भ या ठिकाणी 2 सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण त्यांचा संदर्भ जो काय तो वेगवेगळा असतो, जसा इथं मी उदाहरणावजा हा दाखला सांगितलेला आहे. तर त्यामुळे नेमकं काय दिलेलं आहे परीक्षेमध्ये पर्यायाच्या अंतर्गत ते आपण योग्य पद्धतीने वाचलं पाहिजे की भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा संघसूची विषय क्रमांक 20 आणि भारताबाहेर स्थळांच्या यात्रांहून अन्य यात्रा राज्यसूची विषय क्रमांक 7. तर त्यामुळे ही जी काही विभागणी आहे या तिन्ही सूचींच्या स्तरावरची ती आपण योग्य पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंध तरतुदी. आता पहा, केंद्र राज्य संबंधांच्या तरतुदी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. विशेषतः कलम 249 नुसार असणारी तरतूद असेल, कलम 256 नुसार असणारी तरतूद असेल, तर या संबंध तरतुदींच्या बाबतीत सुद्धा आयोग प्रश्न जे काय आहे ते विचारतं. त्यामुळे त्याही तरतुदी, मग ते कायदेशीर संबंधाच्या तरतुदी असू द्यात, प्रशासकीय संबंधाच्या तरतुदी असतात किंवा वित्तीय संबंधाच्या तरतुदी असू द्यात, त्या प्रत्येक तरतुदीविषयी सुद्धा आयोग प्रश्न विचारतं. तर त्यामुळे आपली संबंध तयारी त्या अनुषंगाने असली पाहिजे. जसं 249च्या तरतुदीविषयी, कलम 249च्या तरतुदीविषयी बऱ्याच वेळा प्रश्न आयोग विचारतं. जसं राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून राज्यातील एखाद्या विषयासंबंधी कायदा करणं आवश्यक आहे असं वाटल्यास राज्यसभा उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या किमान 2/3 सदस्यांचा पाठिंबा दिलेल्या ठरावाद्वारे किंवा बहुमताने तसा ठराव मंजूर करते. ज्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून राज्यातील एखाद्या विषयावर कायदा करावायचा असतो त्यावेळेस. एवढंच नव्हे तर घटक राज्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने कलम 256 मधील तत्व सुद्धा महत्त्वाचे आहे की संसदेने केलेल्या व त्या राज्यांना लागू होणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणे हे घटक राज्य सरकारचे कर्तव्य असेल. त्याकरता केंद्र सरकार घटक राज्यांना मार्गदर्शन करू शकतं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी घटक राज्याने कार्यकारी सत्तेचा वापर कसा करावा यासंबंधी केंद्र सरकार त्यांना आदेश देऊ शकतं, मार्गदर्शन करू शकतं आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांची पालन करण्याची जबाबदारी राज्यांवर असते किंवा राज्यांवर राहील. हेही या ठिकाणी प्रशासकीयदृष्ट्या असणारी महत्त्वपूर्ण तरतूद आहे. असाच एक प्रश्न मागे आयोगाने गट क च्या पातळीवर विचारलेला आहे. पहा प्रश्न काय आहे की भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारत संदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. कायदेशीर संबंधाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला होता की भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. कलम 253च्या अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न आहे. यासाठी सगळ्या घटकांची संमती आवश्यक असते, यासाठी बहुसंख्य घटकांची संमती आवश्यक असते, यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते, यासाठी कोणत्याही राज्यांच्या संमतीची आवश्यकता नसते. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर सांगता येईल पर्याय 4 की यासाठी कोणत्याही राज्यांच्या संमतीची आवश्यकता नसते. का? कारण की जसं मी याआधीही म्हटल्याप्रमाणे की केंद्र सरकारकडे भारतीय संघराज्य झुकलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एखाद्या कराराला अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून जर कायदा करायचा असेल तर तो त्याचा अधिकार केंद्राकडे आहे. केंद्र सरकार त्या अधिकाराचा वापर करू शकतं आणि म्हणून याकरता या ठिकाणी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. हा पर्याय 4च या ठिकाणी म्हणणं योग्य राहील. मग आता कलम 253 मध्ये त्या दृष्टिकोनातून तरतूद काय आहे की आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान. कलम 253 नुसार केंद्र सरकारने परराष्ट्राशी काही करार संधी तह केले असतील तर त्यांच्या पालनासाठी भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्रासाठी किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता आवश्यकता वाटल्यास राज्यातील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो आणि संसद त्या दृष्टीने कायदा करू शकते. केंद्र सरकार दृष्टीने कायदा करू शकते. त्याकरता कोणत्याही घटक राज्याची संमतीची आवश्यकता नसते. तर त्यामुळे गट क मध्ये अशाही पद्धतीने केंद्राच्या संबंधाच्या तरतुदीविषयी प्रश्न विचारलेले आहेत. हेही आपण इथं ध्यानात ठेवावं.
त्याबरोबर केंद्र राज्य संबंधांचा भाग पाहत असताना जीएसटीच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या तरतुदींना आपण विसरता कामा नये. केंद्र राज्य वित्तीय संबंध आणि जीएसटीचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे जीएसटी बाबतच्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, तर त्यामध्ये भारतीय संविधान मंजूर केलेल्या 101व्या घटनास्थळी जीएसटीची निर्मिती झालेली आहे. संपूर्ण भारतात जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक असणारं 122वे घटनास्थळ विधेयक संसदेने मंजूर केलं होतं. कधी 3 ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने तर 8 ऑगस्ट 2016 रोजी लोकसभेने या ठिकाणी हे मंजूर केलेलं आहे. त्यामुळे ते कोणतं घटनास्थळ विधेयक होतं, तर 122वे घटनास्थळ विधेयक होतं, कारण की 122वे घटनास्थळ विधेयक याही अनुषंगाने प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 8 सप्टेंबर 2016 रोजी या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि या विधेयकाला मंजुरी देणारे आसाम हे पहिले घटक राज्य, तर बिहार व झारखंड हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे घटक राज्य होते. कारण की जीएसटीच्या माध्यमातून जी काही कराची विभागणी केली गेलेली आहे घटक राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर, तर त्यामुळे या ठिकाणी घटक राज्यांची संमती या घटनास्थळीला असणं अपेक्षित होतं आणि म्हणून या ठिकाणी आसाम हे पहिलं घटक राज्य आणि बिहार व झारखंड हे अनुक्रमे दुसरं आणि तिसरं घटक राज्य या घटनास्थळीला संमती देणारं होतं. महाराष्ट्र या विधेयकाला संमती देणारं या ठिकाणी 10वे घटक राज्य होते. 1 जुलै 2017 पासून भारतात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, हेही आपण इथे लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जीएसटीच्या दृष्टिकोनातून जर काही फॅक्च्युअल प्रश्न जर विचारला गेला घटनास्थळीच्या दृष्टीने, तर या ठिकाणी आपल्याला हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे की कोणत्या या 101व्या घटनास्थळीच्यामुळे किंवा जीएसटी संबंधीच्या झालेल्या घटनास्थळीमुळे कोणती नवीन कलमे भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केली गेली, किरकोळ दुरुस्त्या कोणत्या कलमांच्या बाबतीत झालेल्या आहेत आणि 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर बाद विषय आणि दुरुस्त विषय कोणते आहेत याही संदर्भाचा विचार करणं गरजेचं आहे. नवीन कलमे कोणती ॲड झाली, तर कलम 246A, 269A, 279A. दुरुस्त कलमे कोणती आहेत, तर 268, 271. बाद केलेली कलमे कोणती, तर 268 हे बाद केलेलं आहे. त्यानंतर किरकोळ दुरुस्ती झालेली कलमे कोणती, तर 248, 249, 250, 269, 270, 286, 366 आणि कलम 368 याही बाबतीत थोडं किरकोळ दुरुस्ती झालेले आहेत. आणि 7व्या परिशिष्टामध्ये दुरुस्त विषय कोणते असतील, तर संघसूचीमधला विषय क्रमांक 84, राज्यसूचीमधला विषय क्रमांक 54 आणि बाद विषय जर कोणते केलेले असतील या संघसूची आणि राज्यसूचीच्या पातळीवर, तर विषय क्रमांक 92 आणि 92A हे बाद केलेले आहेत आणि राज्यसूचीतले विषय क्रमांक 52 आणि 55 हे बाद केलेले आहेत, हे आपलं सांगता येऊ शकतील. तर त्यामुळे जीएसटी संबंधीच्या घटनास्थळीच्या दृष्टीकोनातून कोणते बदल झालेले आहेत कलमांच्या पातळीवर किंवा परिशिष्टाच्या अंतर्गत असणाऱ्या विषयांच्या पातळीवर, त्याचा संदर्भ आपण या पद्धतीने घेण्याची गरज आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोग गट क मध्ये बहुतांश वेळा विचारतं. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सुद्धा आपली परिपूर्ण तयारी असली पाहिजे, कारण घटक राज्य शासन म्हटलं की या ठिकाणी केवळ केंद्र राज्य घटक राज्य विधिमंडळ घटक राज्य कार्यकारी मंडळाचा भाग पाहून चालणार नाही. तर त्यामध्ये या ठिकाणी एक प्रकारे घटक राज्य न्यायव्यवस्थेचाही भाग आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यामुळे घटक राज्य न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत उच्च न्यायालयाच्या बाबतच्या संबंध ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण तयार ठेवणं गरजेचं आहे. जसं की आता पहा की भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. 1. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. 2. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वय 62 आहे. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे, कारण की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे राज्यपाल नव्हे तर राष्ट्रपती करतात हे म्हणणं योग्य आहे, म्हणून पर्याय 3 चुकीचा आहे. पण या ठिकाणी एक लक्षात घ्या की उच्च न्यायालयाच्या बाबतीत ज्या काही या ठिकाणी ज्या महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत की ज्याच्याविषयी इतरही दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामध्ये कलम 217(1) नुसार न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. भलेही राष्ट्रपती न्यायाधीशांची नेमणूक करत असले तरी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना जे काही शपथ आहे ती शपथ मात्र या ठिकाणी राज्यपालांच्या माध्यमातून दिली जाते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ मात्र राज्यपालांकडून दिली जाते, मात्र नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून केली जात असते. या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेऊ शकतात. म्हणजे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेऊ शकतात. एवढंच नव्हे तर अन्य न्यायाधीशांच्या नेमणुकीत राष्ट्रपती संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात. म्हणजे त्याच उच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतीत राष्ट्रपती त्या संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात. आणि कलम 223 नुसार असण्याची तरतूदसुद्धा महत्त्वाची आहे, कारण त्याही बाबतीत आयोग प्रश्न बऱ्याच वेळा विचारतं की जसं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त असेल, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील किंवा ते काम करण्यास असमर्थ असतील, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी एकाची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात. म्हणजे केव्हा कलम 223 नुसार जर का उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
हे पद रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील किंवा काम करण्यास असमर्थ असतील तर तेव्हा राष्ट्रपती त्याच उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी एकाची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात. ही कलम 223 नुसार असलेली तरतूदसुद्धा आयोगाकडून बऱ्याच वेळा प्रश्न म्हणून विचारली जाते. तर त्यामुळे ही पण तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर जाऊया आपण पंचायत राजच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या भागाकडे. तर पंचायतच्या भागाची तयारी करत असताना विशेषतः मी या आधीसुद्धा म्हटलेलं आहे की ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक याबाबतचा जो काही या ठिकाणी किंवा ग्रामसभा याबाबतचा जो काही एरिया आहे जो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवला पाहिजे. कारण गट क च्या एक्झाममध्ये आयोग जास्तीत जास्त करून ग्रामपंचायतीविषयी, ग्रामसभेविषयी, सरपंचाविषयी किंवा एक प्रकारे या ठिकाणी समित्यांविषयी सुद्धा प्रश्न जे आहे ते विचारतात. तर त्यामुळे जो काही या ठिकाणी एरिया जो आहे पंचायतचा तो जास्त करून ग्रामपंचायत, ग्रामसभा, सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून ज्या काही विभिन्न शिफारशी आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा देश पातळीवरच्या ज्या काही विभिन्न समिती आपल्याकडे स्थापन झाल्या होत्या त्यांनी ज्या केलेल्या होत्या त्याच्यावर आपला अधिकाधिक अभ्यास असणं गरजेचं आहे. जसं तर पहा की खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली. तर ए पर्याय बाबूराव काळे समिती, बी पर्याय पी बी पाटील समिती, सी पर्याय बोंगीरवार समिती, डी पर्याय वसंतराव नाईक समिती आणि पर्याय उत्तर आहेत फक्त ए, फक्त बी, बी आणि सी, सी आणि डी. तर उत्तर आहे फक्त बी, प्राचार्य पी बी पाटील समिती. कारण की 1984ला या ठिकाणी प्राचार्य पी पाटील समितीने आपल्या शिफारशीमध्ये थेट जनतेतून सरपंचाच्या निवडीबाबतची शिफारस आपल्या शिफारशीमध्ये केलेली, आपल्या अहवालामध्ये केली होती. ज्या प्राचार्य पी पाटील समिती स्थापना 1984ला 18 जून 1984 रोजी झाली होती. अहवाल सादर त्यांनी केला होता जून 1986ला आणि समितीचे सदस्य होते दादासाहेब लिमये, आनंद नाडकर्णी, शामराव कदम, शहाजीराव पाटील, वामनराव गड्डमवार, रणजित देशमुख, सुब्रमण्यम प्रभाकर रूप होते. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या विभिन्न ज्या काही समिती आहेत, बलवंतराव मेहता समितीपासून ते प्राचार्य पी पाटील समितीपर्यंत, मग ती बलवंतराव मेहता समिती असू द्या, अशोक मेहता समिती असू द्या, जीविकराव समिती असू द्या किंवा LM सिंघवी असू द्या समिती असू द्या किंवा थुंगन समिती असू द्या किंवा महाराष्ट्रातली या ठिकाणी वसंतराव नाईक समिती असेल, बोंगीरवार समिती असेल, प्राचार्य पी पाटील समिती असेल, बापूराव काळे समिती असेल, अशा अनेक समित्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा त्या समितीच्या स्थापनेमागचा हेतू किंवा उद्देश काय होता याही दृष्टिकोनातून आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे त्याचीही तयारी आपली असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या समित्यांमधले असणारे सदस्य कोणकोणते होते त्याच्याही दृष्टिकोनातून आपली या ठिकाणी तयारी असणं गरजेचं आहे. तर इथं समितीच्या शिफारशीच केवळ अभ्यास जमणार नाही आहे, तर समितीच्या स्थापनेचा हेतू, उद्देश, समितीमधले सदस्य, समितीची स्थापना, समितीने केव्हा अहवाल सादर केला, हे सर्व अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर समितीच्या शिफारशीमध्ये जर विचार केला, प्राचार्य पाटील समितीने ग्रामपंचायतीकरता ज्या शिफारशी केल्या होत्या त्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक असावा, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची वर्गवारी अ, ब, क, ड आणि ई अशी करावी, सरपंचांना मासिक मानधन न देता ग्रामपंचायतीच्या वर्गवारीनुसार वार्षिक अतिरिक्त भत्ता द्यावा, तसेच सरपंचांची निवड ही ग्रामसभेकडून प्रत्यक्ष मतदानाने केली जावी, म्हणजेच थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जावी हा संदर्भ त्यांनी मान्य केलेला होता. मित्रांनो, हेही लक्षात ठेवा की जरी प्राचार्य पी पाटील समितीने अशी शिफारस आपल्या अहवालामध्ये केली असली तरी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात आपल्याकडे सरपंचांच्या थेट जनतेतून निवडीचा निर्णय जो काय तो अंमलात आणला गेला होता, घेतला गेलेला होता. तर त्याबाबत त्या ठिकाणी कोणती समिती स्थापन केली होती, तर ती समिती होती सुधीर ठाकरे समिती, की जे सुधीर ठाकरे MPCचे माजी अध्यक्ष राहिलेली व्यक्ती आहेत. तर अशा या सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली होती त्या समितीने जी काही सूचना केली किंवा शिफारस केली त्यानुसार आपल्याकडे देवेंद्र फडणवीस सरकारने सरपंचांची थेट जनतेतून निवडीचा निर्णय स्वीकारला आणि तो अंमलातही आणला होता आणि आजही तो आपल्याकडे एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा तो अंमलात आलेला आहे. तर त्यामुळे सुधीर ठाकरे समिती, ज्या सुधीर ठाकरे समितीमध्ये सदस्य होते हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार. तर त्यामुळे सुधीर ठाकरे समितीचाही संदर्भ आपण विसरता कामा नये जेव्हा थेट जनतेतून सरपंच निवडीचा प्रश्न उपस्थित होतो. तर मित्रांनो, प्राचार्य पी पाटील समितीच्या प्रश्नानंतर या ठिकाणी आणखी एक प्रश्न जो विचारलेला आहे तो राज्य निर्वाचन आयोगाविषयीचा. मित्रांनो, एक लक्षात घ्या की गट क मध्ये फक्त समित्यांच्या विषयातूनच प्रश्न विचारले जातात त्याच्यातला भाग नाही आहे, किंवा ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामसभा याविषयीच प्रश्न विचारले गेलेले त्याच्यातला भाग नाही. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या राज्य निर्वाचन आयोगाविषयी सुद्धा प्रश्न कधी कधी विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील किंवा निर्वाचन आयोगाविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले पाहायला मिळतील. त्यामुळे भारत निर्वाचन आयोग असो किंवा राज्य निर्वाचन आयोग असो याविषयी सुद्धा कधी कधी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, हेही आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तसं पाहता इथं प्रश्न विचारलेला आहे राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए, ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. बी, राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत.
पर्याय उत्तरे: पर्याय 1 विधान ए बरोबर, पर्याय 2 विधान बी बरोबर, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीची आहेत. तर मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला राज्य निर्वाचन आयोगाविषयी आणि राज्य निर्वाचन आयोगाच्या हे 2 विधान दिलेले आहेत. पहिलं विधान दिलेलं आहे की ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये किंवा देश पातळीवर जर आपण चर्चा केला तर 73 घटनानुसार राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे कलम 243 के अंतर्गत. आणि कलम 243 के नुसार ही तरतूद आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की कोणत्याही घटक राज्याच्या पातळीवर असो त्या घटक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकरिता राज्य निर्वाचन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. म्हणजे फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठीच राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. इतर कोणत्याही निवडणुकांसाठी राज्य निर्वाचन आयोग हे काम करत नाही. फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, मग ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असो, त्याच निवडणुकांसाठी राज्य निर्वाचन आयोगाची भूमिका ही असते. पण या प्रश्नामध्ये पर्याय ए अंतर्गत महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या, म्हणजे कोणत्या, की ज्या सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून दिलं जातं अशा महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीसह असा उल्लेख केला असल्यामुळे ए पर्याय जो काय तो चुकीचा आहे. बी पर्याय मात्र या ठिकाणी बरोबर आहे. का तर राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असली तरी राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत, हे म्हणणं बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी काही कार्यपद्धती आहे तशाच प्रकारची कार्यपद्धती ही या ठिकाणी राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करण्याकरता वापरली जाते आणि त्यामुळे या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीचा संबंध राज्य निर्वाचन आयुक्तांच्या पदावरून दूर करण्यासाठी जोडता येऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी बी पर्याय जो काय तो बरोबर आहे की राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असले तरी राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून ते दूर करू शकत नाही. मग आता पहा की आपल्याकडे विधान परिषदेतील जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी निवडून जाणारे प्रतिनिधी असतात तर त्या विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या द्वारे निवडून दिले जाणारे जे प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींची निवडणूक ही मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय निर्वाचन आयोगाचे किंवा भारत निर्वाचन आयोगाच्या मार्गदर्शनाखाली होत असते. त्यात राज्य निर्वाचन आयोगाचा कोणताही संबंध नसतो. राज्य निर्वाचन आयोग त्यामध्ये कोणती भूमिका पार पडत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी प्रश्नोत्तर आहे पर्याय 2 फक्त विधान बी बरोबर आहे. तर या दृष्टीने सुद्धा थोडी माहिती आपण पुढे पाहूया की राज्य निवडणूक आयोग हे विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेत नाही. हा आयोग केवळ महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका घेत असतं बहिमुक्त आणि न्याय वातावरणामध्ये. हा आयोग राज्य निवडणूक आयुक्त प्रमुख असलेला एक व्यक्ती आयोग आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांची अर्हता आणि नियुक्ती अधिनियम 1994 यामधील कलम 10 मध्ये राज्य निवडणूक आयुक्तांच्या अन्य सेवा शर्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या सदस्यांप्रमाणे असतील अशी तरतूद केलेली आहे. तर हे पण आपल्याला माहिती असू द्यात की राज्य निवडणूक आयुक्तांच्या अर्हता आणि नियुक्ती अधिनियम 1994 यामधील कलम 10च्या मध्ये काय स्पष्ट केलेलं आहे की राज्य निवडणूक आयुक्तांच्या अन्य सेवा शर्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या सदस्यांप्रमाणे असतील असं मान्य केलं गेलेलं आहे. घटनेच्या कलम 243 के 2 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीतीने ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कलम 243 के 2 मधली तरतूद काय त्याचा अर्थ निघतो. तर अर्थ असा आहे की म्हणजेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करण्यासाठी किंवा पदावरून बडतर्फ करण्यासाठी जी कार्यपद्धती वापरली जाते तीच कार्यपद्धती किंवा ती अवलंबल्याशिवाय राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करता येत नाही किंवा पदच्युत करता येत नाही. म्हणजे तीच कार्यपद्धती या ठिकाणी त्यांच्याकरता वापरली जाते असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे कलम 243 के 2 नुसार असणारी ही तरतूद जी आहे ती राज्य निर्वाचन आयुक्तांच्या पदच्युतीविषयीची तीही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न जो काय आहे तो या 75 सांगता येईल तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचे कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने ती तत्पूर्वीच विसर्जित केली नसेल तर -5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. मित्रांनो, गट क मध्ये ग्रामपंचायतीविषयी प्रश्न विचारत असताना थोडंसं ऑड पद्धतीने विचारण्यावर भर दिलेला आहे किंवा थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यावर भर दिलेला असल्यामुळे आपण विधानं व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. की जसं इथंही पहा की भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर -5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. प्रश्न विचारताना तो किंवा प्रश्न वाचल्यानंतर तो थोडासा आडवा तेडवा वाटतो किंवा अवघड वाटतो, पण पर्याय जर पाहिले तर पर्यायाच्या रचनातून हा प्रश्न सोपा वाटतो. निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून
पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर साधा सोपा याचा अर्थ असा आहे की पंचायत राज संस्थांच्या अंतर्गत ग्रामपंचायतीचा जो काही कार्यकाल आहे तो कार्यकाल कधीपासून गणला जातो, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी त्याच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून, म्हणजेच पहिल्या बैठकीपासून तो गणला जातो. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किंवा ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल हे मान्य करायला काही हरकत नाही, म्हणून पर्याय 3 हे याचं उत्तर स्पष्ट करते. मग या अनुषंगाने सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की कलम 243 ची तरतूद काय आहे 73व्या घटनेनुसार, तर समान कार्यकाल, की 73व्या घटनेनुसार पंचायत राज संस्थांचा कार्यकाल हा समान करण्यात आलेला आहे. तो 5 वर्षे करण्यात आलेला आहे. मग संस्था जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या अथवा ग्रामपंचायत असू द्या, यांचा कार्यकाल हा 5 वर्ष निश्चित केलेला आहे. पंचायत संस्थांच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या बैठकीपासून हा 5 वर्ष गृहीत धरला जातो. आणि एखादी पंचायत संस्था राज्यशासनाने मुदतपूर्व बरखास्त केल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणं हे शासनावर बंधनकारक असतं. तर या ठिकाणी याही दृष्टीने ही जी काही संबंध बाजू आहे ती कलम 243 मधले जे संबंध तरतुदी आहेत ते आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवावेत. त्यानंतर खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही, खालीलपैकी कोणते ग्रामसेवकाचे नाही. पर्याय 1 ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, पर्याय 2 ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, पर्याय 3 शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर उत्तर आहे यापैकी नाही. का तर सर्वच कामे ग्रामसेवकाची आहेत, त्यामुळे यातलं कोणतंही चुकीचं आहे असं म्हणायला वाव नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही आहे असं नाही आहे, तर सर्वच कामे ग्रामसेवकाची आहेत, म्हणून उत्तर आहे यापैकी नाही. मग याकरता आपल्याला हेही माहिती असणं गरजेचं आहे की या ठिकाणी ग्रामसेवकाची कोणती कामं असतात किंवा ग्रामसेवकाला कोणती कार्य पार पाडावी लागतात. तर त्यामुळे ग्रामसेवकाची असणाऱ्या अधिकार व कार्यांची विस्तृत माहिती आपण ठेवली पाहिजे. पण त्याचबरोबर या ठिकाणी एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितो की जी आपण वाचलेली असेलच असं मी म्हणणार नाही, पण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती करून घ्या की शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून कामकाज पाहत असतात. त्यांची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीने केली जाते. मात्र खऱ्या अर्थाने गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कामकाज पाहत असतात. ज्या गावची लोकसंख्या 3000च्या आत असते त्या गावासाठी ग्रामसेवक असतो. ज्या गावची लोकसंख्या 3000च्या आत असते त्या गावासाठी ग्रामसेवक असतो. ग्रामविकास अधिकारी कुठं असतो, तर ज्या ग्रामसेवकांची ग्रामसेवक म्हणून 12 वर्षे सेवा झालेली आहे अशा व्यक्तींना पदोन्नती देऊन 3000च्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांकरता ग्रामविकास अधिकारी नियुक्त केला जातो. म्हणजे ग्रामसेवकाची नियुक्ती कुठं आहे, तर ज्या गावची लोकसंख्या 3000च्या आत असते तिथे ग्रामसेवक नियुक्त केला जातो. आणि ग्रामविकास अधिकारी हे जे पद आहे ग्रामसेवका सारखंच असणारं पद, तर त्याबाबतचा विचार कुठे केला जातो, तर ज्या ग्रामसेवकांची ग्रामसेवक म्हणून 12 वर्षे सेवा झालेली आहे अशा व्यक्तींना पदोन्नती देऊन 3000च्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांकरता ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाते. त्यामुळे ही बाब पण आपण चांगल्या पद्धतीने ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी अर्थाने लक्षात ठेवावी. आणि ऑब्व्हियसली त्याच्या अधिकारांच्या पातळीवर किंवा कार्यांच्या पातळीवर विचार जर करायचा झाला तर शासनाच्या योजना राबवणे, वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती लोकांना देणे, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तसेच अटी व निकषांची माहिती देणं हे ग्रामसेवकाचं कार्य आहे, ग्रामविकास अधिकाऱ्याचं कार्य आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांकडून करांची आकारणी करणे, त्यांची वसुली करणे न देणाऱ्या म्हणजे कर न देणाऱ्यांना नोटिसा पाठवणे, कराची ज्यादा थकबाकी झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणं, मासिक सभा व ग्रामसभा यात होणाऱ्या ठरावांची अंमलबजावणी करणं, ठरावानुसार शासकीय वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करणं, तसेच बैठकी म्हणजे ग्रामसभेच्या बैठकींचा किंवा ग्रामपंचायत बैठकींचा इतिवृत्तांत सभेत होणाऱ्या कामकाजाची नोंद करणं, या संबंध बाबतीतची जी काही कामं आहेत ती ग्रामसेवकाला किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याला पार पाडावी लागतात. तर तीही आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासावीत की जेणेकरून त्याविषयी प्रश्न विचारला आपल्याला योग्य पद्धतीने सोडवता यावा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, हा देखील गट क मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ऑब्व्हियसली 24 एप्रिल म्हणलं की आपल्याला आठवलं पाहिजे राष्ट्रीय पंचायत राज दिवस. का? कारण की 24 एप्रिल 1993 रोजी आपल्याकडे 73व्या घटनासंहितेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. आणि म्हणून या ठिकाणी भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस जो काही तो राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 ही तो सांगता येईल. मग आता पहा की 73वी घटनासंहिते की ज्यामध्ये भाग 9 ॲड केला गेलेला आहे या घटनेनुसार कलम 243 ते कलम 243 ओ मध्ये या 73व्या घटनासंहितेच्या संबंध तरतुदी आहेत. 11वं परिशिष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड झालं. आणि 22 डिसेंबर 1992ला या घटनेनुसार लोकसभेची मंजुरी प्राप्त झाली. 23 डिसेंबर 1992ला राज्यसभेची मंजुरी प्राप्त झाली. आणि 20 एप्रिल 1993ला राष्ट्रपतींची मंजुरी प्राप्त झाली. आणि 24 एप्रिल 1993 पासून या घटनासंहितेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. म्हणून 24 एप्रिल हा दिवस आपल्याकडे राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की 20 एप्रिल 1993च्या तारखेविषयी सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रपतींनी या दुरुस्तीला केव्हा मंजुरी दिली होती. तर त्यामुळे या दोन्ही तारखा महत्त्वाच्या आहेत, 20 एप्रिल सुद्धा आणि 24 एप्रिल सुद्धा.
त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न सरपंचाच्या प्रश्नातून विचारलेला आहे की सरपंचाचे अधिकार व कर्तव्य याबाबत खालील विचारात घ्या. ग्रामसभेत मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे, ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. वरीलपैकी अयोग्य विधान निवडा. फक्त फक्त ब, फक्त क यापैकी नाही. तर उत्तर आहे ऑब्व्हियसली फक्त क. कारण की ग्रामसभेत मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं हे सरपंचाचं कार्यच आहे, कारण की तो कार्यकारी विषयक दृष्टिकोनातून अधिकार वापरत असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं हे त्याचं कार्य आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणं हेही त्याचं कार्यकारी दृष्टिकोनातून कार्य आहे. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे किंवा देखरेख करणं हे त्याच्या कार्याचा भाग नाही आहे. म्हणून या ठिकाणी फक्त क हे अयोग्य किंवा चुकीचं या ठिकाणी विधान आहे हे सांगता येईल. मात्र जेव्हा आपण सरपंचाच्या अधिकार व कर्तव्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की सरपंचाची नेमकी कोणती अधिकार व कार्य आहेत, ज्यामध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 38 नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 38 नुसार सरपंचांची कर्तव्य व अधिकार स्पष्ट केलेली आहेत. त्यामुळे कलम 38चाही संदर्भ लक्षात ठेवा की कोणत्या कलमानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमानुसार या ठिकाणी सरपंचांच्या अधिकार व कार्यांचा उल्लेख केलेला आहे. तर कलम 38 नुसार, की ज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मासिक सभा बोलावून तिचे अध्यक्षस्थान स्वीकारणं, ग्रामसभा बोलावून सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारणं व कामकाज करणं, ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत व ग्रामसभेत केलेल्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करणं, गावात विकास कामे राबविणे, पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. म्हणजे तो विकास कामं राबवू शकतो, पंचायतींच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवू शकतो. शाळांच्या देखरेखीचा विचार जो काय तो त्याच्या अधिकार कक्षेचा भाग नाहीये. ग्रामपंचायतीच्या अभिलेख व नोंदव्या आणि देखरेख करणे. तर अशी विभिन्न प्रकारची कार्य की जी या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंचाला पार पाडू लागतात. तर या अनुषंगाने सुद्धा आपला विस्तृत अभ्यास जो काय तो असणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न मी सांगतोय, 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतीने देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करू तेव्हा या ठिकाणी अधिकाधिक प्रश्न मी तुम्हाला गट क च्या पातळीवर कोणते विचारलेले आहेत याचा संदर्भ देताना सांगतोय काय की सरपंचाविषयी, ग्रामसभेविषयी, ग्रामसेवकाविषयी प्रश्न विचारण्याचं प्रमाण अधिकाधिक आहे. पण त्याचबरोबर 73व्या घटनास्थळाविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने कधी कधी विचारलेले आहेत. तर त्यामुळे 73व्या घटनास्थळाच्या प्रश्नातून सुद्धा आपली तयारी ही उत्तम असणे गरजेचं आहे या गट क चा विचार करताना. आता इथं पहा की 73व्या संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपण केवळ केंद्राच्या संबंधांच्या पातळीवर संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूचीमधले विषय विभागणीचाच विचार फक्त करून चालणार नाही. तर आपल्याकडे जे 73व्या घटनानुसार किंवा 74व्या घटनानुसार जे काही नवीन 2 परिशिष्ट ऍड झालेली आहेत, 11वं परिशिष्ट आणि 12वं परिशिष्ट. तर या 11व्या परिशिष्टातील 29 विषयांच्या यादीच्या अनुषंगाने आणि 12व्या परिशिष्टातील 18 विषयांच्या यादीच्या अनुषंगाने असणारी विषय विभागणी जी आहे त्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याही बाबतीची माहिती आपण किमान पातळीवरती लक्षात ठेवण्याची गरज आहे. का तर हा प्रश्न त्याच अनुषंगाने विचारलेला आहे की 73व्या घटनानुसार जे 11वं परिशिष्ट निर्माण केलेलं आहे की ज्या 11व्या परिशिष्टामध्ये 29 विषयांची यादी स्पष्ट केलेली आहे. तर त्यात ग्रामपंचायतीने देण्यात येणाऱ्या 3 जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याविषयी हा विचारलेला प्रश्न आहे. मग आता पहा की ए, भूमी सुधार कायदा लागू करणे, बी, वनोद्योग, लघु कुटीर उद्योगांचा विकास करणे, सी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि डी, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. वरीलपैकी कोणतं वाक्य बरोबर नाही? फक्त बी, फक्त डी, ए आणि डी, फक्त बी आणि सी. तर उत्तर काय आहे? फक्त डी, पर्याय क्रमांक 2, की गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे या 73व्या संविधान संशोधन अधिनियमानुसार या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नवीन जबाबदारीचा भाग नाहीये. मात्र ए, बी, सी हे तिन्ही पर्याय किंवा तिन्ही जबाबदाऱ्या या ठिकाणी या 73व्या घटनानुसार ग्रामपंचायतीच्या नवीन जबाबदाऱ्यांचा भाग म्हणून सांगता येऊ शकतो. 11व्या परिशिष्टाच्या अंतर्गत 29 विषयांची यादीमध्ये कसं ते पहा की भाग 9 73व्या घटनेनुसार घटनेमध्ये ऍड झाला. कलम 343 ओ मध्ये या ठिकाणी याबाबतची संबंध तरतूद केलेली आहे आणि 11वा परिशिष्ट सुद्धा ऍड झालेला आहे. 11वा परिशिष्ट संबंध घटनेच्या कलम 243 जी सी आपण जोडायला काय हरकत नाही, कारण की कलम 243 जी मध्ये पण या ठिकाणी या पंचायत संस्थांच्या जबाबदारीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो आणि 11व्या परिशिष्टामध्ये पण तो पाहायला मिळतो. तर 11व्या परिशिष्टाच्या अंतर्गत जी काही 29 विषयांची यादी स्पष्ट केलेली आहे तर त्या 29 विषयातून पंचायत संस्थांच्या जबाबदारीची निश्चिती करून त्यांना अधिकार द्यावेत अशी तरतूद केलेली आहे. पंचायत संस्थांच्या जबाबदारीची निश्चित करून त्यांना अधिकार द्यावेत अशी तरतूद या 11व्या परिशिष्टात केलेली आहे 29 विषयाच्या यादीसह. मग याच्यामध्ये भूमी जमीन सुधारणा लागू करणे विषय क्रमांक 2 आहे. लघुउद्योग, खादी, ग्रामोद्योग, कुटीरोद्योग विषय क्रमांक 8 आणि 9 आहे.
आणि तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण विषय क्रमांक 18 आहे. तर या ग्रामपंचायतीच्या नवीन जबाबदाऱ्यांचा संदर्भ या 29 विषयांची यादीमध्ये 11व्या परिशिष्टाच्या अंतर्गत या विषय क्रमांकानुसार सांगता येतो. विषय क्रमांक 2, विषय क्रमांक 8, 9 आणि विषय क्रमांक 18च्या अनुषंगाने या तिन्ही जबाबदाऱ्यांचा उल्लेख वेगवेगळ्या विषय क्रमांकानुसार या 11व्या पृष्ठामध्ये आपल्याला करता येऊ शकेल. तर त्यामुळे या ठिकाणी 11व्या पृष्ठातील 29 विषयांची यादी आणि 74व्या घटनांनुसार असणारे 12व्या पृष्ठातील 18 विषयांची यादी ही सुद्धा आपल्याला किमान पातळीवर लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचाही एक प्रश्न पहा की जो निवडणूक आयोगाविषयी विचारलेला आहे, भारत निर्वाचन आयोगाविषयी विचारलेला आहे. इतर घटकांच्या अनुषंगाने काही प्रश्न किंवा काही टॉपिक आपण विचार घेण्याची गरज आहे. इतर घटकामध्ये या ठिकाणी भारत निवडणूक आयोग असेल, राजकीय पक्ष असू शकतात किंवा या ठिकाणी एखादा प्रश्न लोकपाल लोकायुक्त सुद्धा विचारला जाऊ शकतो. इतर कोणत्याही टॉपिकच्या अनुषंगाने जर एखादा प्रश्न विचारला गेला म्हणजे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांव्यतिरिक्त इतर कोणत्याही टॉपिकवर जर प्रश्न विचारला तर त्याचीही तयारी आपली असली पाहिजे. जसं कायदेमंडळाचं प्रशासनावरचं नियंत्रण किंवा न्यायमंडळाचं प्रशासनावरचं नियंत्रण याही दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारलेत, म्हणून त्याचा संदर्भ मी या ठिकाणी इतर घटक या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. की निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे? कलम 324 भाग 10, कलम 324 भाग 15, कलम 300 भाग 9, कलम 298 भाग 6. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 324 भाग 15. का तर भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाबाबतची तरतूद आहे. कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाबाबतची तरतूद केलेली आहे, ज्या निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 आहे. निवडणूक आयोग जो भारतातील विभिन्न निवडणुकांची म्हणजे लोकसभा असो, राज्यसभा असो, विधानसभा असो, विधान परिषद असो, राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा संबंध निवडणुकांचं निपक्षपातीपणाने संचलन, नियोजन आणि नियंत्रण करणारी यंत्रणा आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मागाशी मी विधान परिषदेविषयी प्रश्न सांगत असताना म्हटलं होतं की विधान परिषदेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्याद्वारे जी काही विधान परिषद सदस्यांच्या प्रतिनिधींची निवड केली जाते त्याचीही जबाबदारी ही भारत निर्वाचन आयोगाच्याद्वारे असते. फक्त भारत निर्वाचन आयोगाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा मुख्य निवडणूक अधिकारी जो आहे तो त्या विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांद्वारे जे काही प्रतिनिधी निवडले जात असतात त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असतो. तर त्यामुळे विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा अशा संबंध निवडणुकांचं संचालन करण्याची जबाबदारी ही भारत निवडणूक आयोगाकडून पार पाडली जाते. त्यानंतर आणखीन एक प्रश्न पहा की प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की गट ब असो, गट क असो, आयोगाने प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रण या अनुषंगाने एखादा तरी प्रश्न अनेक वेळा गट ग, गट ब च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. त्यामुळे याचीही तयारी आपण ठेवणे गरजेची आहे. जसं तर पाहिलं काय म्हटलेलं आहे की प्रशासनावर न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. प्रशासकीय अंगाची मुखत्यारी व मनमानी काबू ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींची निराकरण करण्यास सहाय्य करणे, नागरिकांच्या अधिकाराचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा संदर्भ विचार घेता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे म्हणणं अधिक योग्य आहे किंवा अधिक बरोबर आहे की नागरिकांच्या अधिकाराचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रशासनावर न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश आहे असं म्हणायला जागा होते. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर सांगता येईल की प्रशासकीय नियंत्रणात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जी काही कृती आहे ती कृती जर अयोग्य पद्धतीने केली जात असेल तर त्या कृतीच्या माध्यमातून नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असेल किंवा स्वातंत्र्याचं जर रक्षण होत नसेल तर तिथं न्यायिक नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि न्यायिक नियंत्रण ठेवण्यामागचा हाच मुख्य उद्देश आहे की नागरिकांच्या अधिकार व स्वातंत्र्याचं रक्षण करणं. तर या अनुषंगाने पहा की जर का प्रशासकीय अधिकाराच्या कृती व निर्णयातून नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असेल किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचं रक्षण होत नसेल तर अशा वेळेस या ठिकाणी प्रशासन व त्या अधिकाऱ्यांवर नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी न्यायिक नियंत्रण ठेवणं हे आवश्यक असतं. आणि मग असं नियंत्रण न्यायिक नियंत्रणातून सुद्धा ठेवलं जातं. असं नियंत्रण हे कायदेमंडळाद्वारे सुद्धा ठेवलं जाऊ शकतं, कायद्यांच्या माध्यमातून सुद्धा ठेवलं जाऊ शकतं. त्यामुळे कायदेमंडळाचं प्रशासनावर नियंत्रण आणि प्रशासनावर न्यायिक नियंत्रण या दोन्ही अर्थाने सुद्धा प्रश्न जे काय ते आयोग विचारतं. त्यामुळे त्याही बाबतीची तयारी आपण ठेवली पाहिजे. त्यानंतर एक प्रश्न मागे 2023च्या गट क च्या एक्झाममध्ये विचारला होता की जो राजकीय विचारवंतांच्या दृष्टिकोनातून विचारलेला प्रश्न होता. आता राज्यशास्त्र या टायटलखाली आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाची भारतीय राज्यघटना किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत राज संस्था एवढ्यापुरताच विचार करून चालणार नाही. तर राज्यशास्त्र या सदराखाली या ठिकाणी राज्यशास्त्रातल्या पाश्चिमात्य राजकीय विचारांविषयी, भारतीय राजकीय विचारांविषयी सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे सैद्धांतिक पातळीवर. तसाच एक प्रश्न मागं गट क च्या एक्झाममध्ये गट ब गट क 2023च्या एक्झाममध्ये विचारला होता. पहा कसा होता की अचूक जोड्या लावा. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. आणि दुसरीकडे अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ, फ्रेंच राजक्रांतीचा जनक, ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि अमेरिकन तत्त्वज्ञ
अशी ही नावं दिलेली आहेत आणि अचूक जोड्या लावा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी अचूक जोडी आहे पर्याय क्रमांक 2. पहिलं क थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ, 2 अ फ्रेडरिक हायेक अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ, रॉबर्ट नॉझिक 3 अमेरिकन तत्त्वज्ञ आणि रुसो जो आहे तो या ठिकाणी फ्रेंच राज्यकर्तीचा जनक या अर्थाने आपल्याला उल्लेख करता येईल. तर थोडी बहुत आपली ही पण तयारी असू द्यात की जे काही पाश्चिमात्य राजकीय विचारवंत किंवा भारतीय राजकीय विचारवंत आहेत राज्यशास्त्रामध्ये म्हणणारे, तर त्यांच्या ग्रंथांविषयीची त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांविषयीची जसं या ठिकाणी आपला म्हणतो शिकेल की एक प्रकारे वेगवेगळे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत की ज्यामध्ये या ठिकाणी रुसो असेल किंवा थॉमस हॉब्स असेल, लॉर्ड मियो असेल, अशा अनेक प्रकारचे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत जे काय आहेत ते होऊन गेलेले आहेत. तसंच भारतीय राजकीय विचारवंतामध्ये या ठिकाणी महात्मा गांधी असतील किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे वेगवेगळे जे काही भारतीय राजकीय विचारवंत आहेत त्यांनी लिहिलेली ग्रंथ असतील किंवा त्यांचे राजकीय विचार असतील किंवा कोणत्या ना कोणत्या वैचारिक पातळीवर त्यांचा संदर्भ जो काय आहे तो परीक्षेमध्ये विचारायला आयोगाला बाब आहे. तर त्यामुळे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आणि भारतीय राजकीय विचारवंतांची थोडीशी माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे. जसं असा प्रश्न जर विचारला तर आपली त्या दृष्टीने तयारी असणे गरजेचं आहे म्हणून. तर त्यामुळे या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी गट क च्या एक्झाममध्ये प्रश्नांचं स्वरूप जे काय आहे ते आज पावेतो राहिलेलं आहे, हे आपण इथं लक्षात घेण्याची गरज आहे. मित्रांनो, या ठिकाणी मागच्या व्हिडिओच्या भाग 1 मध्ये या ठिकाणी काही घटकांचा संदर्भ आपण घेतला होता आणि आज पुन्हा एकदा भाग 2 च्या माध्यमातून उर्वरित जे काही केंद्राचे संबंध घटक राज्य शासन व्यवस्था, उच्च न्यायालय असेल किंवा इतर जे काही घटक आहेत यांचा संदर्भ आपण विस्ताराने घेतलेला आहे. पंचायत संहिता संदर्भ विस्ताराने आपण घेतलेला आहे की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या 1 जूनच्या एक्झाममध्ये या कोणत्याही घटकाविषयी जर प्रश्न विचारला तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. आपले आउट ऑफ मार्क या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाविषयी असावेत या दृष्टीने हा जो काही व्हिडिओचा संदर्भ जो काय तुम्ही आज इथं दिलेला आहे आणि मागच्याही लेक्चरमध्ये किंवा मागच्याही व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर त्यामुळे आशा आहे की या 2 व्हिडिओचा आपल्याला निश्चितच 1 जूनच्या एक्झामच्या प्रश्नातून फायदा होईल आणि आपला एकही प्रश्न चुकणार नाही, किंबहुना आपले राज्यव्यवस्था घटकाचे मार्क हे आउट ऑफ असतील अशी मी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. तर आज या भाग 2च्याही व्हिडिओला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ जो काय तो शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओमध्ये आज आपण थांबूयात. धन्यवाद.